जेवढे लोक श्रीमंत आहेत तर 70% त्यांच्या वाईफ ज्या आहेत त्या त्यांचं पैसे मॅनेजमेंटचं काम. मिडल क्लाससाठी जर आज संपत्ती निर्माण करायचं किंवा त्यांचे आर्थिक गोल अचीव करण्यासाठी जर कोणतं साधन असेल तर ते म्हणजे घर घेता नवरा वगैरे प्लॅनिंग कसं करावं. भारताला जर कोणत्या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे शोध लावतात की ह्या लोकांना कसं ट्रॅपमध्ये अडकवायचं. जसं की आता काढले की घर घ्यावं की रेंटली राहावं. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आपले जे आजचे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे महेश चव्हाण आणि ते फायनान्शियल ॲडवायझर आहेत आणि आयफोरा इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे ते फाउंडर आहेत. मुंबईमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि शेअर बाजार असो, म्युच्युअल फंड असो किंवा जे आर्थिक नियोजन आहे ह्या क्षेत्रामध्ये त्यांचा गेल्या 16 वर्षांचा अनुभव आहे आणि 3000पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आजवर गाईड केलेलं आहे. त्याचसोबत NDTV मराठीला मनी टाईम या सदरामध्ये ते येत असतात आणि लोकांना म्युच्युअल फंड रिलेटेड गायडन्स देत असतात. आणि त्यांचं एक पुस्तक देखील येणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्मार्ट गुंतवणूकदार आणि असे हे आपले आजचे गेस्ट आहेत. त्यांना खूप नॉलेज आहे. तुम्हाला त्यांचं नॉलेज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये मिळेल म्हणून बघत राहा हा आपला आजचा एपिसोड. सर, आजच्या ह्या पॉडकास्टसाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण मला तुमची ती फिलॉसॉफी जाणून घ्यायची. हॅप्पी रिच फॅमिलीची तुम्ही म्हणता फिलॉसॉफी ती आपल्या ऑडियन्सला ह्या मार्फत समजेल. आणि जो विषय आहे की नवरा बायकोंनी कसं मॅनेज करायचं आपला फायनान्स, आपलं आर्थिक नियोजन कसं करायचं, तर त्या विषयावर आज आपण बोलूया. तर सर, पहिलं तर ह्याची गरज काय की पती पत्नींनी ह्या विषयावर का बोलावं. नमस्कार स्वप्नील आणि धन्यवाद या पॉडकास्टला मला बोलवल्याबद्दल. आणि आज आपल्या मुद्द्याकडे जाऊया की सर्वात महत्त्वाचं जीवनात जर आपल्याला एक व्यक्ती म्हणून की एक मानव म्हणून जर काय लागत असेल तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि ही जी किंमत आहे ती आपल्याला पैशाने मोजावी लागते. त्यामुळे प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि मी बोलतो जन्मापासून मृत्यूपर्यंत आज प्रत्येक ठिकाणी पैसा महत्त्वाचा आहे. बरोबर. त्यामुळे पती पत्नीमध्ये आज सगळ्या गोष्टीवर चर्चा होतात. म्हणजे लव्ह मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, बरोबर, सगळ्या गोष्टीवर चर्चा होतात. परंतु पैशाबद्दल चर्चा ह्या कुठेच होत नाही. बरोबर. मग या ज्या चर्चा आहेत त्या होणं गरजेचं आहे कारण कोणाचाही जे वैवाहिक जीवन आहे किंवा पर्सनल जीवन आहे याचा खूप मोठा भाग हा पैशाने व्यापलेला आहे. म्हणजे आज बोलतं की पैसा कुछ नाही आहे पण तोच पैसा खूप 90% तुमचे प्रॉब्लेम जो आहे ते सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे एक आहे की पती पत्नीमध्ये जर कोणत्या चर्चा होत असतील त्याच्यामध्ये इथून पुढे पैशाबद्दल ही चर्चा झालीच पाहिजे असं मला वाटतं. कारण आज पती पत्नी बोललं जातं की बैलगाडीची 2 चाकं आहेत. बरोबर. मग ती बैलगाडी आहे किंवा जो आपला सांसारिक गाडा आहे तो जर पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पैशाचं फ्युएल नसेल, बरोबर, प्रेम, रिस्पेक्ट हे तर आहेच, बरोबर, ते तर महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर आता आपण ज्या 21व्या शतकामध्ये राहतोय जिथे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आज तुम्ही बर्थडे कसा सेलिब्रेट करताय हे पण तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याच्यावरून ठरलं जातं. तुम्ही गिफ्ट काय देताय त्याच्यावर ठरलं जातं. तुमचा मुलगी कोणत्या शाळेत जाते हे पण त्याच्यावर ठरलं जातं. तुम्ही सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जाता हे पण पैशावर ठरतं, तुमच्या कमाईवर ठरतं. तर यासाठी प्रत्येक पती पत्नीमध्ये पैशाबद्दल, आर्थिक जीवनाबद्दल चर्चा या झाल्याच पाहिजेत. बरोबर आहे. पण सर या चर्चा करायच्या पण ते आपण म्हणतो ना की डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. बरोबर. रोज चर्चा होत आहेत. बरोबर. पण त्याचं आउटपुट काहीच नाही. लोकांना माहितीच नाही की कोणत्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टींवर पती पत्नीने चर्चा करायला हवी. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही मला विचारता आणि याच्यामध्ये मला सांगायला आवडेल तर पहिली गोष्ट आत्ताच्या घडीला भारताला जर कोणत्या गोष्टीची गरज आहे तर ती म्हणजे मनी मॅनेजमेंटची. बरोबर. कारण आपल्याकडे सगळे संस्कार होतात. आपल्याकडे आपल्या धर्माचे संस्कार होतात. बरोबर. आपल्याला राहायचं कसं आहे, उठायचं कसं, बोलायचं कसं, सकाळी उठल्यावर काय करायचं हे आई वडील संस्कार देत असतात. परंतु आपल्या इकडे काय झालं पैशाचेच संस्कार होत नाही. बरोबर. कारण भारतीय संस्कृतीमध्ये जर एखादा व्यक्ती पैशाबद्दल बोलायला लागला तर बोललं तर हा खूप आता कमर्शियल झालेला आहे आणि हा खूपच आता म्हणजे मनी ओरिएंटेड झालेला आहे. परंतु इथेच सगळी गल्लत होते. कारण पहिली गोष्ट आपल्या भारतीयांमध्ये जो चेंज आपल्याला आणायचा आहे आणि तो कुठेतरी होतोय इंटरनेटच्या माध्यमातून बोला की नवीन इन्फॉर्मेशन युग आहे
पण मनी मॅनेजमेंट, कारण एक व्यक्ती चांगला कमवतोय पण तो चांगला बचत करत असेल याची काही गॅरंटी नाही. तो बचत चांगली करतोय पण गुंतवणूक चांगली करत असेल याची काही गॅरंटी नाही. तर याच्यासाठी पहिल्या चर्चा व्हायला पाहिजे की आपल्या घरचा खर्चाचा ताळमेळ कसा आहे. आपली कमाई जर समजा नवरा बायको पती पत्नी दोघं कमवत असतील लाख रुपये, तर 2 लाख रुपये कमवत आहेत, तर त्याच्यातून खर्च नक्की किती जातोय, EMI किती जातोय, बेसिक खर्च किती जातोय, याचं कुठेतरी ताळेबंद आखणं गरजेचं आहे. कारण हा ऑक्सिजन आहे, आर्थिक जीवनाचा हा ऑक्सिजन आहे. तिथेच जर गल्लत झाली आणि तिथेच आज गल्लत होते, त्यामुळे आज जीपे आले, तुम्ही 10 रुपयाला पण सेम ट्रान्झॅक्शन करता, तुम्ही 10,000 रुपयाला पण सेम ट्रान्झॅक्शन करता, तुम्हाला पिनची बसत नाही, पैसे येतात अकाउंटमध्ये, अकाउंटमधून तुम्ही जीपे करता. बरोबर. मग याच्यासाठी पहिला मुद्दा जो पती पत्नींनी आपल्या आर्थिक जीवनामध्ये आणायला पाहिजे तो म्हणजे आपल्या आर्थिक जीवनाचा ताळेबंद. मग त्याच्यासाठी पहिलं आहे की कॅश फ्लो चेक करणं. बरोबर, की आपण कमवतोय किती आणि खर्च करतोय किती. खर्च होत आहे तर ते खर्च कोणत्या कोणत्या विभागात होते. एक असतो बेसिक खर्च, घर खर्च आहे, तुमचे EMI आहेत, त्यानंतर तुमची बचत होतीये का. नाहीतर खूपदा 2 लाख रुपये कमाई आहे तर 2 लाख रुपये खर्च असतो, तर बचत होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तिसरं की गुंतवणूक होणं पण गरजेचं आहे. त्यामुळे पती पत्नीमध्ये आपल्या आर्थिक जीवनाबद्दल पहिली गोष्ट कोणती असेल तर एकमेकाचा म्हणजे पूर्ण परिवाराचा ताळेबंद काय आहे तो बघणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि तुम्ही असं आता मुद्दा मांडलात ना की बाबा जीपेने सगळं पेमेंट होत आहे. आता ह्या ज्या कंपन्या आहेत, आपण म्हणतो ज्या नवीन फोनपे असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत ट्रान्झॅक्शन करायला वापरतो, त्यात नवीन नवीन शोध लावतात की ह्या लोकांना कसं ट्रॅपमध्ये अडकवायचं. जसं की आता काढले की क्रेडिट कार्ड तुम्ही डायरेक्ट ह्या ॲप्सला जॉईन करू शकता आणि डायरेक्ट UPI सारखं पेमेंट करू शकता. बरोबर. मग त्या गोष्टीमध्ये माणसाचा कंट्रोलच राहत नाही ना, मग ते कसं मॅनेज करायचं. मग यासाठीच मी सांगतोय की आर्थिक ताळेबंद बघा, प्रत्येक देशाचं एक बजेट असतं. बजेट म्हणजे काय की यावर्षी आपण अंदाजित इन्कम भारताला एवढा होणार आहे, कुठच्याही देशाला एवढा होणार आहे, मग आपण शिक्षणावर किती खर्च करणार आहे, आपण आरोग्य विभागावर किती खर्च करणार आहे, आपण ट्रान्सपोर्टवर किती करणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर किती करणार, म्हणजे बजेट साधं कर. बरोबर. पण पती पत्नी दोघं समजा 24 लाख रुपये कमवत आहेत, पण इथे त्यांना ठरवणं गरजेचं आहे की 24 लाख रुपयामधले 12 लाख रुपये तर आपले फक्त EMI आणि बेसिक खर्चासाठी लागतात. मग उरलेले जे 12 लाख रुपये आहेत तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण. मग चला 6 लाख रुपये त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 2-3 लाख रुपये आपल्याला सेव्हिंगमध्ये बाजूला ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे कुठचंही प्लॅनिंग नसेल, बरोबर, तर मग खर्च आमाप तुमचे होणार आहे. कारण आज आपण खर्च टाळूच शकत नाही. म्हणजे आज नॉर्मल शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना पण आज जीपे तुम्हाला द्यावं लागतं. बरोबर. मग याच्यासाठी जर तिकडे तुमचा कंट्रोल नसेल तर ते तुमचं प्लॅनिंग होणार नाही. मग ते 10 रुपयाचे छोटे खर्च नसतात, हे छोटे छोटे खर्च झुरळासारखे असतात. जी कॉक्रोच थेरी बोलली जाते इकॉनॉमिक्समध्ये, जर तुमच्या घरात 1 कॉक्रोच आहे याचा अर्थ तुमच्या घरात 100 कॉक्रोच आहेत. म्हणजे छोटे छोटे खर्च अशा पद्धतीने एक मोठा आपला हे नेत असतात. त्यामुळे जोपर्यंत तुमचं बजेटिंग येणार नाही तोपर्यंत हे खर्च तुम्ही टाळूच शकणार नाही. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही ॲपबद्दल बोलला, तर ॲप कंटिन्युअसरित्या नोटिफिकेशन देतात आणि त्या नोटिफिकेशनमध्ये ऑफर देतात आणि ऑफरच्या प्रलोभनाला बळी पडून आपण ट्रान्झॅक्शन करून बसतो आणि मग नंतर कळतं की अरे हे तर मला पाहिजेच नव्हतं, फक्त ते डिस्काउंट मिळालं, ऑफर आली म्हणून मी ते खरेदी केलं. असं तुमचाच मी जो कोर्स बघितला होता ऑनलाईन, मी अटेंड केला होता स्वतः, तर त्यात तुम्ही म्हटलं होतं की त्या 90s मध्ये माणसाचा जो खर्च आहे तो 30% होता, म्हणजे राहणं खाणं वगैरे त्यासाठी, आणि आता पण तेवढाच आहे, पण माणसाने स्वतःहून आपला खर्च 70%वर घेऊन गेलाय. बरोबर. तर मग हे कंट्रोल कसं करायचं, आता जे लाईफस्टाईल आहे त्याला कसं कंट्रोल करणं. म्हणजे याच्यामध्ये एकच सांगेन की आत्ताचं जग आहे ना, हे सगळं गोंधळाचं जग आहे. बरोबर. म्हणजे इथे एक फिलॉसॉफी मी वाचली होती इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्येच, की आत्ताच्या लोकांकडे स्वतःचं मॅन्युअलच नाही की काय केलं तर मला आवडतंय. बरोबर. पण आपण आत्ता 90% निर्णय असे घेतोय सगळे करतायत म्हणून. एखादा मूवी आला तर तो मला बघायचा आहे. बरोबर. कुंभमेळा आला तर मला तिकडे जायचं आहे. बरोबर. त्यामुळे काय की आपण आजूबाजूचे ज्या पद्धतीने निर्णय घेतात त्याच पद्धतीने निर्णय घेतले तर आपल्याला वाटतं आपण परफेक्ट लाईफ जगतोय.
म्हणजे माझ्या 4 मित्रांकडे आयफोन आहे तर माझ्याकडेही आयफोन असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला याच्यामधून जर एक परफेक्ट लाईफ जर जगायची आहे तर तुम्हाला स्वतःचं एक मॅन्युअल असणं गरजेचं आहे. एक शाळेमध्ये सगळी मुलं समान गणवेश घालून येतात, बरोबर. ह्या मागचं कारण काय की तिकडे एक नियमावली आहे, बरोबर. पण आयुष्यालाच नियमावली नाहीये, आर्थिक जीवनालाच नियमावली नाहीये. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर इम्प्रेस होतो. आपल्याला माहिती नसतं की त्यांनी EMI वर घेतलेलं आहे की कशावर घेतलं, आपण फक्त बघतो घेतलं आणि मग आपण पण बजाज फायनान्स, पे लेटर वगैरे या स्कीममध्ये अडकतो आणि उद्याचं भविष्य आपण विकत असतो त्यांच्यासाठी. म्हणजे आजच्या गोष्टीसाठी उद्याचं भविष्य म्हणजे EMIच्या माध्यमातून आपण त्या ट्रॅपमध्ये जातोय. तर नियमावली बनवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि जे तुम्ही सांगितलं की बजेट करणं खूप महत्त्वाचं आहे, पण आता बजेट करताना आपण बेसिक गोष्टी आराखडा आखतो, पण आत्ताच्या ह्या युगामध्ये ना, म्हणजे मी तर एक एक्झाम्पल बघितलं की आता जो गिबली ट्रेंड आला होता, तर लोकांनी गिबली इमेज बनवण्यासाठी पण पैसे दिलेत, म्हणजे की बाबा माझे एवढे पैसे घ्या आणि मला एवढे इमेज बनवून दे. तर हे नवरा बायको जे आहेत ते जेव्हा आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करतात तेव्हा दोघांचे विचार खूप वेगवेगळे असतात. तिला आवडतं की बाबा लाईफ एन्जॉय करायचे, सगळ्यात चांगल्या गोष्टी पाहिजे, टॉपचं राहणीमान पाहिजे, आणि ह्याला वाटतं की बाबा नाही आपण थोडेसे खर्च कमी ठेवावा. तर ह्या दोघांनी कसं एकमेकांना फायनान्शियली माइंडसेटने एकत्र आणायचं? या खूप चांगली गोष्ट तुम्ही विचारली. कारण आज आम्ही जेव्हा परिवारांना आर्थिकरित्या गायडन्स करत असतो, मार्गदर्शन देत असतो, तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. तर त्याच्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पती पत्नींनी एकमेकाच्या विरोधात उभा न राहता, बरोबर, की आपण एकाच टीममध्ये आणि आपल्याला चर्चा करायची. बरोबर. इथे 2 टीम नाही आहेत ना, बरोबर. हे घर आहे तुमचं, इथे 2 टीम नाही आहेत. पण ती चर्चाच सुरुवातीपासून चुकीच्या अँगलला जाते, कारण दोघं एकमेकाला म्हणजे की माझंच बरोबर आहे हे सांगायला जातं. म्हणजे खर्च करणारा पण पटवून देतो की खर्च करणं का गरजेचं आहे, आणि सेव्हिंग करणारा पटवून देतो का सेव्हिंग गरजेचं आहे. तर याच्यासाठी मी एक सांगेल की बचत निवेश बढत म्हणून एक मूवी आहे, IDFC फाउंडेशनने बनवलेला, यूट्यूबवर आहे. जवळपास 13 मिनिटाचा शॉर्टमध्ये पण आहे आणि मोठा 23 मिनिटाचा आहे. तर त्याच्यामध्ये एक खर्चालाल फॅमिली आहे, एक बचत करणारी फॅमिली आहे, आणि एक ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून गुंतवणूक करणारी पण फॅमिली. हा मूवी प्रत्येक परिवाराने एकत्र बघावा, कारण आपल्या जीवनामध्ये खर्च पण तेवढेच महत्त्वाचे. जर मी समजा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर मी मर काम करत असेल, बरोबर, आणि लाख रुपये कमवत असेल, तर मला वाटतं यार सॅटर्डे संडे तरी एन्जॉय करावं. बरोबर. आणि त्याच वेळेला मी जर ग्रामीण भागातून आलेलो आहे, माझी आई वडिलांना मी 500 रुपयेसाठी मेहनत करताना बघितलेला आहे, तर तो पण एक गिल्ट असतो. तर इथे बॅलन्स होणं गरजेचं आहे. दोघांना काय वाटतं आणि कुठेतरी एकाने 2 पावलं मागे, एकाने 2 पावलं पुढे, या पद्धतीने समन्वय साधून एक टीम म्हणून, कारण अल्टिमेटली हा जो आर्थिक प्रपंच आहे तुमच्या दोघांचा आहे. बरोबर. बरोबर. इथे कोणी एक जिंकला एक हरला म्हणजे तुम्ही हरलेले, दोघंच हरलाय, बरोबर, दोघं पण हरले आहेत. इथे असं नाही आहे ना की आपण इंडिया पाकिस्तान मॅच आपण खेळतोय. तर इथे तुम्हाला समन्वय साधावा लागेल, चर्चा कराव्या लागतील, त्याच्यामध्ये मतभेद होतील, पण मनभेद न करता तुम्हाला त्या चर्चा घडवून आणायच्यात आणि एक चांगल्या की जेणेकरून तुमचं भविष्य चांगलं होईल, या पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि आता जर आपण ज्या युगात राहतोय ना, त्या युगात कसं झालंय की मुलगा असो किंवा मुलगी, दोघं पण तेवढेच कमवत आहेत आणि उलट एकमेकांपेक्षा जास्त कमवत आहेत. तर मग अशा सिच्युएशनला त्यांनी कसं बजेटिंगचं प्लॅनिंग करावं किंवा दोघांचे पगार चांगले आहेत? तर जे आणि बऱ्यापैकी आज 50% कुटुंब या कॅटेगरीमध्ये येतात असं मला वाटतं, की जे आता 35-40 मध्ये आहेत. तर त्यांना मी एक सांगेन की पहिलं तर तुम्ही एक कुटुंब म्हणून, बरोबर, एक टीम म्हणून तुमचे आर्थिक गोल काय बरोबर हे डिसाईड करणं गरजेचं आहे. जर समजा मुलगी जी आहे, वाईफ आहे, ती 30 मध्ये आहे, पुरुष जो आहे, पती जो आहे तो 35 मध्ये आहे, तर असं पकडा की पुढच्या 20-25 वर्षात तुम्ही रिटायर्ड होणार आहे, बरोबर. तर पहिलं प्रामुख्याने गोल तुमचा तो असायला पाहिजे, बरोबर. दुसरं की आज सगळ्यांना वाटतं की माझं काही पैसे हे माझे, काही पैसे आपलेच, बरोबर. इथे तर पहिली जे तुमचे कॉमन गोल्स आहेत त्यावर प्रायोरिटी ठरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग माझे, जसं एखाद्या मुलीला वाटू शकतं की मला माझ्या आईवडिलांना काही पैसे द्यायचे, बरोबर, तर ते लग्नाआधी
किंवा आधीच म्हणजे तो क्लिअर असणं गरजेचं आहे. जो तुमचा जोडीदार आहे त्याला ते मान्य असणं गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टीवरून पण खूप सारे खटके होतात. बरोबर. दुसरी गोष्ट की एखादा पार्टनर त्याला वाटतं की माझे थोडे तरी पैसे बाजूला असावे. बरोबर. ह्याच्यामध्ये असं नाही की इन्सिक्युरिटी असते किंवा काय. आता ज्या स्त्रिया आहेत ज्या जॉबला लागलेत आणि तेव्हापासून स्वतःचं घर पण बघतात, बरोबर, त्यांना नवऱ्याकडे पैसे मागावेसे नाही वाटत. बरोबर. मग त्यांना वाटतं की अरे मला कदाचित 45-50ला मी जॉब सोडेन. बऱ्यापैकी 70 to 80% स्त्रिया ह्या 40-50ला रिटायरमेंट घेण्याच्या माइंडसेटमध्ये असतात, कारण मुलं मोठी होतात. मग तिला वाटतं अरे पुढचे 10-20 वर्षाचा जो काळ आहे, बरोबर, तो मला एकटी म्हणजे विदाऊट इन्कम राहायचा आणि माझ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी नवऱ्याकडे पैसे मागेल मला नाही आवडणार. मी माझ्या वडिलांकडे कधी मागितले नाही. माझं शिक्षण झाल्यानंतर मी नवऱ्याकडे कसं मागू. तर ते ठीक आहे, पण ते प्लॅनिंग होणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रान्सपरन्सी. किंवा एखादा पुरुष असेल की त्याला फिरणंच जास्त आवडत असेल, बरोबर, पण मग ते पैसे तो काढत असेल फिरण्यासाठी वगैरे वगैरे, तर मग हे पण त्याने त्याच्या वाईफला सांगणं गरजेचं की मला फिरायला आवडतं, ह्याच्यासाठी मी महिन्याला एवढे पैसे बाजूला ठेवतो, मी ह्या बजेटमध्ये माझी हे. म्हणजे काय की अगेन एकमेकाला स्पेस देणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर तुमचे कॉमन गोल असणं गरजेचं आहे. पण इथे अगेन मी तुम्हाला सांगेन की ॲज अ टीम म्हणून आपल्याला काम करायचं. ज्या दिवशी तुम्ही माझे पैसे तुझे पैसे हे एका म्हणजे बोलतात ना ह्याच्यामध्ये तुमचं कॉमन गोल आणि तुमचे पर्सनल गोल ह्याच्यामध्ये छोटीशी एक किनार आहे. बरोबर. आणि तो समन्वय जर साधता आला तर मला वाटतं तुमचं जीवन परफेक्टली फाईन त्या पद्धतीने होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये इनसिक्युरिटी जर तुम्ही जास्त आणलीत तर तिथे मेस होऊ शकतो. कम्युनिकेशन इज द की. येस, कम्युनिकेशन आणि ट्रान्सपरन्सी हे खूप महत्वाचं आहे. लपवाछपी नाही चालणार, कारण याच्यामुळे मग गैरसमजाला स्थान मिळतं आणि गैरसमज तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतात. बरोबर आहे. आणि असं अशी एक सिच्युएशन आहे, समजा आता नवरा खूप कमवतो, म्हणजे समजा IT मध्ये, बरोबर, आणि जी बायको आहे ती हाऊसवाईफ आहे, तिला घरी असते, तिला दिवसभर आहे वेळ, आणि हा बिचारा आपला IT मध्ये वर्क कल्चर तुम्हाला माहिती खूप वेळ काम असतं. मग अशा सिच्युएशनला मग फायनान्स कोणी मॅनेज करावा. बरोबर. याच्यामध्ये मी सांगेन बघा, हाऊसवाईफ आहेत बरोबर, परंतु ती जी आहे ती पण शिकलेली मुलगी आहे. बरोबर. तर मला वाटतं की जर एखादा व्यक्ती कमवत असेल, त्याची वाईफ काही करत नाहीये, तिच्या हातात गुंतवणूक सेव्हिंग जे आहे ते तिच्या हातात द्यावं. तिला अपलिफ्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. ती घरी बसली आहे म्हणजे असं नाही की ती फक्त घर कामासाठीच किंवा या पद्धतीने आहे, पण तिला अपलिफ्ट करणं गरजेचं आहे. आज तुम्ही बाहेर IT मध्ये काम करताय, मुलं कडे लक्ष ती देते, घरचा प्रपंच ती हँडल करते, पण ती शिकलेली आहे. बरोबर. मग त्या माध्यमातून जो वेळ तुमच्याकडे नाहीये तो वेळ तिच्याकडे. बरोबर. आणि तुम्हाला सांगेन की स्त्रिया ज्या आहेत, बरोबर, ह्या जगभरामध्ये मल्टीटास्कर म्हणून ओळखल्या जातात. बरोबर. आणि त्यातल्या त्यात सेव्हिंग बचत करणं हा त्यांचा स्वभाव गुण. बरोबर. आपल्याला वाटतं की माझी बायको खूपच खर्च करते, हे तो हा आपल्याकडे जसं आई वडिलांकडे लहान मुलं हट्ट करतो तसं एक ती स्त्री आहे ती आपल्या नवऱ्याकडेच हट्ट करू शकते. बरोबर. पण याचा पण प्रत्यय आपल्याला आलेला नोटबंदीमध्ये स्त्रियांच्या त्या बचतीच्या याच्यामुळे खूप जणांचं महिना पण चाललेत, काही जणांचे 2-2, 3-3 महिने पण चाललेले. त्यामुळे एक आहे की जर एखादा व्यक्ती कमवतोय आणि एखादी स्त्री घरी आहे, हाऊसवाईफ आहे, तर त्यांनी नक्कीच आर्थिक नियोजनाबद्दल आपले इन्शुरन्स काय आहेत, आपल्या इन्व्हेस्टमेंट काय आहेत, तर याचा आज प्रत्येक घरी मोबाईल असतो, लॅपटॉप असतो, कम्प्युटर असतो, तर तिथे ती लक्ष देऊ शकते, जेणेकरून कोणीतरी ते ट्रॅक करतंय. आणि मला सांगायला आवडेल, ह्या पुस्तकाचा मी मागे पण उल्लेख केला होता, मिलेनियर डेस्क डोर म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये आहे की जेवढे लोक श्रीमंत आहेत, बरोबर, तर 70% त्यांच्या वाईफ ज्या आहेत त्या त्यांचं पैसे मॅनेजमेंटचं काम. आणि आपल्या इकडे जर बघायचं याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आज अनुष्का शर्मा यांनी विराट कोहलीसाठी करिअर सोडलंय. पण आज जर कोणी इंटरव्ह्यू पाहिले असतील तर अनुष्का शर्मा हे मनी मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंटचं काम करतात. बरोबर. तर मला वाटतं प्रत्येक स्त्री अनुष्का शर्मासारखी आपला घरचा जो प्रपंच आहे तो मॅनेज करण्यासाठी हातभार लावू शकतो. आणि तिथे पतीने पण त्यांना फ्रीडम देणं गरजेचं आहे. म्हणजे हे घे ₹1,00,000 तुम्ही कमवता, हे घे ₹25,000, घर खर्च वगैरे सगळं, म्हणजे घरची इकॉनॉमी सगळी तू मॅनेज कर.
म्हणजे ऍक्च्युअल त्यांना होम मिनिस्टर करणं गरजेचं आहे. खरंय. पण सर ह्यामध्ये एक गोष्ट अजून पाहिली जाते की काय होतं की थोडासा ना संशयास्पद भावना दिसते की म्हणजे नवरा म्हणतो की अरे हे तुला पैसे दिलेत ना तर तू त्यातले पैसे वाचवतेस, म्हणजे आहे खर्च महिन्याचा आपल्याला 20,000 आणि तू मॅडम घेताना 25,000 घेतेस. बरोबर. म्हणजे कुठेतरी विश्वास कमी दिसतो. नाही, कसं आहे बघा की याच्यामध्ये मी बोलेन हा संशयाचा विषयच नाहीये. याच्यामध्ये उलट चांगलं आहे की ती बिचारी सेव्ह तरी करते. बरोबर. नाहीतर असे तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये तर जातात, पण सेव्हिंग कुठे होत आहे. बरोबर. तर त्यामुळे जर 5-10 हजार रुपये इकडे तिकडे होत असतील काल का, आणि मला वाटत नाही की आज आत्ताच्या ज्या स्त्री आहेत त्या क्लिअर आहेत. हे बघ, हे 5,000 रुपयाची मी विशी लावतीये किंवा मी कुठच्या तरी गोल्ड योजनेमध्ये टाकतेय इकडे, तर त्याच्यामध्ये असा काही विषय नाही. तिथे पण प्रत्येक पुरुषाने ओपन माइंड राहणं गरजेचं आहे इथे. आणि त्या माध्यमातून काय की जी गुंतवणूक होणं किंवा पैसे बाजूला पडणार, ते खर्च तर नाही होत आहेत ना. हा, खर्च होत असतील की 20-25 हजार रुपये देतो आणि 30,000 रुपये होत आहेत, तर कुठेतरी दोघांनी बसून परत बाबा असं नको, इथे आपल्याला 5-10 हजार रुपये जास्त जात आहे, ते बघणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे सर करताना मग सुरुवात कुठून करायची, गुंतवणुकीची सुरुवात कुठून असावी नवरा बायकोंची? गुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी जसं एखादं आपल्याला घर बांधायचंय, बरोबर, तर तेव्हा आपण प्लॉट घेतो आधी. बरोबर. मग तो प्लॉट डेव्हलप करतो. बरोबर. परत त्याचं प्लॉट घेण्याआधी आपण त्याचं 7-12 चेक करतो, त्याचा मार्केट रिपोर्ट काढतो की खरंच हे प्रॉपर आहे का, ऑन पेपर हेच मालक आहेत का, ह्या अशा गोष्टी करतो आणि मग नंतर घर बांधण्याची प्रक्रिया होती. गुंतवणूक करण्याआधी 3 महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि आज जे खूप जण इथे गल्लत करतात ते डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतात. ह्या गोष्टी जर तुम्ही यातली एक जरी गोष्ट जर तुम्ही बाजूला ठेवत असाल तर कुठे ना कुठे तुमचा गुंतवणुकीचा डोलारा कोसळणार नाही. त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. बरोबर. मगाशी आपण ज्या विषयावर बोललो की तुम्ही 100 रुपये कमवताय तर त्यातले 100 रुपयामधले कुठे किती पैसे खर्च होतात. कॅश फ्लो म्हणजे फक्त पैसा येणं नाही, कॅश फ्लो म्हणजे इनफ्लो आणि आउटफ्लो. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून किती पैसे भेटतात, बरोबर, लाखभर रुपये भेटतात. तुम्हाला एखादा रेंट येत असेल 10,000 रुपये, 1,10,000 रुपये तुमचं हे झालं, मग तुमचा महिन्याचा खर्च किती, बरोबर. मग बेसिक खर्च पहिले काढा, म्हणजे जे त्याला आम्ही बोलतो की सर्वायवल इकॉनॉमी. बरोबर. की अन्न वस्त्र निवारा एवढे बेसिक लागतात. घरचा किराणा माल 5,000 रुपये, बरोबर. लाईट बिल 2,000 रुपये, बरोबर. मेड येते घरी त्याचे 2-3 हजार रुपये, बरोबर. हे सगळं काढणं गरजेचं आहे. बरोबर. बरोबर. तेव्हा तुम्हाला, आणि त्याचबरोबर मग दुसरे की तुमचे लाईफस्टाईलचे खर्च. शनिवार रविवार तुम्ही डीमार्टला जाता, बरोबर, किंवा तुम्ही कॅफेला जाता, जेवायला जाता, बरोबर. एखादा बड्डे असतो महिन्यामध्ये कुणाचा मित्राचा, रिलेटिव्हचा, बरोबर, तिथे जाता, सण समारंभाला जाता, हे खर्च झाले. तिसरे तुमचे इन्शुरन्स वगैरे किती जातात, बिल्डिंगमध्ये तुमचे मेंटेनन्स किती जातो, फ्लॅटचा मेंटेनन्स किती जातो, हे सगळं प्रॉपर कागदावर काढणं गरजेचं आहे. खूपदा आपण ते मेंटल अकाउंटिंगमध्ये फसतो. मेंटल अकाउंटिंग म्हणजे काय, जेव्हा आम्ही आमच्याकडे एखादी फॅमिली येते, तुमचा खर्च किती, नाही आमचा खर्च 30,000च्या वर नाही, पण जेव्हा ते लिहायला जातात तो खर्च 50-60 हजारच्या वर जातो इकडे. म्हणून पहिलं सर्वात इम्पॉर्टंट आहे कॅश फ्लो प्लॅनिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही कमवताय किती, खर्च करताय किती, तुमच्याकडे उरतायत किती, बरोबर. काय मग इथे जण काही जण लॉसमध्ये असलं तर काही जण इकडे बघायला पण जात नाही. बघा, म्हणजे एखादा व्यक्ती बोलतो की मी आता लॉसमध्ये आहे सर, आता मी काय काढणार. आम्ही सांगतो की ICU मध्ये तुझं ऑक्सिजन मॉनिटरिंग हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा तू लॉसमध्ये तेव्हा तर ही गोष्ट दर महिन्याला करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, बरोबर, म्हणजे तुमचं सगळं छान चालू आहे, तेव्हा एखाद्याच नाही केलं तरी चालू शकतं, बरोबर. पण पहिलं सर्वात इम्पॉर्टंट मी प्रत्येकाला सांगेन, कॅश फ्लो प्लॅनिंग हे झालंच पाहिजे. आणि हे तुमच्या जीवनाचं म्हणजे आर्थिक जीवनाचा हा ऑक्सिजन आहे, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी कोविडमध्ये का आली आणि आपण परत आता पूर्वपदावर आलो की इमर्जन्सी फंड. बरोबर. जर हजबंड वाईफ दोघंही कमवत असेल, कुणाचाही जॉब जाऊ शकतो, किंवा एखादा व्यक्ती कमवतो त्याचाही जॉब जाऊ शकतो. मेडिकल इमर्जन्सी आहे, बरोबर, कुठची नैसर्गिक आपत्ती आहे, कोविड सारखी सिच्युएशन आहे, वॉर सारखी सिच्युएशन आहे. अशा वेळेला जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड जर नसेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे कमीत कमी 3 महिन्याचा फंड बनवा,
3 महिन्याचा झाला की 6 महिन्याचा बनवा, 6 महिन्याचा झाला की 9 महिन्याचा बनवा, 9 महिन्याचा झाला की 12 महिन्याचा बनवा. आज गुजराती मारवाडी समाज उद्योजकतेमध्ये पुढे आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट तर त्यांच्याकडे 3-3 वर्षाचा बॅकअप प्लॅन असतो. बरोबर. आणि आपल्याकडे तो काहीच नसतो. आणि ह्याच्यामध्ये सिम्पल आहे, कॅश इज द किंग. बरोबर. रोख पैसा हा जो आहे तो राजासारखा असतो. बरोबर. या ह्याच्यासाठी म्हणून एकच आहे की दुसरा इम्पॉर्टंट, गुंतवणूक करण्याआधी इमर्जन्सी फंड, म्हणजे एक वेळ तुमची SIP लेट झाली तरी चालेल, पण तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणजे पहिल्या ज्या SIP कराल त्या लिक्विड फंडामध्ये करा. ॲटलिस्ट तुमच्याकडे 3-6 महिन्याचा फंड उभा राहिला पाहिजे, मग तुम्ही SIP कडे वळा. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगेल जी खूप महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे इन्शुरन्स प्लॅन. बरोबर. आज काय आहे की आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या आर्थिक जीवनाचं जे काही प्लस मायनस असतील हे तुम्हाला एकट्यालाच बघायचं आहे. बरोबर. हे तुमचे वृद्ध झालेले आई वडील नाही बघणार, तुमचा भाऊ नाही बघणार, किंवा तुमचा वाईफचा भाऊ नाही बघणार, कारण प्रत्येकाला त्याची इकॉनॉमी आहे. प्रत्येकजण EMI खाली बरडलेला आहे. बरोबर. याच्यासाठी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. बरोबर. कोविडमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना आता इन्शुरन्सचं महत्त्व पटलं, पण परत लोकांचा तिकडे की इन्शुरन्स म्हणजे पैसा खर्च होतो. बरोबर. तर तिथे मी सांगेन की आपल्याकडे मोबाईल आहे. बरोबर. आज मोबाईल आहे प्रत्येकाकडे, 20,000चा ॲव्हरेज, 15-20 हजार रुपयाचा तरी मोबाईल. आज तिथे 20 वर्षापूर्वी आपल्या घरात 1200 रुपयाचा टेलिफोन असायचा. बरोबर. आता प्रत्येकाकडे 15,000 रुपयाचा मोबाईल. हा खर्च आहे. बरोबर. ती गरज पण आहे आणि हा खर्च पण आहे. बरोबर. इथे मग हा जर मोबाईल आज जर तुमचा पडला, बरोबर, तो जर मोबाईल किंवा डॅमेज झाला, चोरीला गेला, तर तुम्ही बोलाल का माझ्याकडे पैसे साठतील त्यानंतर मी घेईन? तसंच इन्शुरन्सचा पण खर्च. आणि इन्शुरन्समध्ये सांगेन की 2 महत्त्वाचे इन्शुरन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. एक म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, आणि जर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये राहताय, बेंगलोरसारख्या सिटीमध्ये राहताय, तर तुमच्याकडे 10 लाख रुपयाचा कॉम्प्रेहेन्सिव्ह कवर असायला पाहिजे. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे काय की ज्या इन्शुरन्समध्ये सगळ्या गोष्टी कवर आहेत. बरोबर. थोडे पैसे जास्त जातील, पण एक 2+2 अशा 4 जणांच्या फॅमिलीसाठी 25,000 रुपये ॲव्हरेजमध्ये तो येतो. हा खर्च नाही आहे, लक्षात घ्या. तुमचं पुढे 30 वर्ष जरी तुम्ही हा भरलात तर तुमचे 7.5 लाख रुपये जाणार. चला मी बोलतो की बाबा 7.5 लाख रुपये जाणार पुढच्या याच्यामध्ये, पण तो 10 लाख रुपयाचा तो तुम्हाला बोनस मिळून 10वर 10, 10वर 10 असं मिळून 30-40-50 लाख रुपयावर जातो. आणि कधीही तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आली तर तुमच्या ठेवी म्हणजे बचत किंवा गुंतवणूक मोडावे लागत नाही. म्हणजे संरक्षक भिंत आहे. दुसरा महत्त्वाचा इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स. बरोबर. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, एक लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा प्रकारातला हा इन्शुरन्स आहे. सेम जसं आज आपल्याकडे इनोवा कार आहे, तर इनोवा कार जर आज नॉर्मल 30 लाख रुपयाला येते तर तिचा 30 लाख रुपयाचा कवर आपण काढतो. एक व्यक्ती म्हणून तुमची किंमत किती? तुम्ही घरामध्ये जर सगळा घरातले कर्ता व्यक्ती तुम्ही असाल तर तुमच्या स्वतःची किंमत किती आहे? तुम्ही आज घरी आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला, म्हणजे पुण्यामध्ये जर सर्व्हाइव्ह करताय, मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करताय, लाख रुपये कमवत आहे, तर लाख रुपयाची लाईफस्टाईल तुम्ही तुमच्या फॅमिलीला देताय. त्यामुळे तुमचा मुलगा ICSE बोर्डला शिकतोय, पण तुम्ही नसाल तर हे सेम तसंच राहील का? आणि ज्या व्यक्तींकडे आजही टर्म इन्शुरन्स नाही आहे, मी बोलतो की तुम्ही, म्हणजे बोललं जातं की इन्शुरन्समध्ये म्हणे की एखाद्याने विदाऊट टर्म इन्शुरन्स जर एखाद्याला मृत्यू आला त्या व्यक्तीने एकदा तरी स्वर्गातून डोकावून खाली बघावं की तू टर्म इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स न काढल्यामुळे त्याच्या परिवाराची काय वाताहत झाली. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी कॅश फ्लो प्लॅनिंग, बरोबर, दुसरं इमर्जन्सी फंड, आणि तिसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी असायलाच पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही आपल्याला हेल्थ इन्शुरन्सबद्दल सांगितलं, पण लोक हेल्थ इन्शुरन्स घेत नाही. याचं एक कारण पण असं आहे ना की बाबा त्यांना कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स दिलेला असतो. आता बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये आणि आधीपासूनच की जे व्यक्ती एम्प्लॉई असतात तर त्यांना कंपनीकडून कवर मिळतो. बरोबर. काही जणांना तर टर्म इन्शुरन्स ही कंपनीकडून दिला जातो. बरोबर. त्याच्यामध्ये मी एक सांगेन, तो कंपनीकडून दिलं ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. कारण तो तुमच्या पगारामधून किंवा तो त्याचा तुमची कंपनी पैसे भरत असते, परंतु तुमचा जॉब हा टेम्पररी आहे. कोणताही जॉब सांगू शकत नाही हा परमनंट आहे. बरोबर.
आणि त्यानंतर तुम्ही कधी स्विच करता वगैरे वगैरे, किंवा 40-50ला तुम्ही जॉब सोडता. हेल्थ इन्शुरन्सची खरी गरज ही अचानक येणाऱ्या गोष्टीसाठी तर आहे, पण उतारवयात जास्त आहे. बरोबर. मग तुम्ही विचार कराल मी 50 पर्यंत जॉब करेल, 55 पर्यंत जॉब करेन आणि रिटायर झाल्यानंतर किंवा जॉब सोडल्यानंतर मी माझा घेईन. बरोबर. तर तेव्हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होण्याची गरज आहे की जर समजा तुम्हाला थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, असे कोणते आजार तुम्हाला जडले, तर तुम्हाला भविष्यामध्ये जो स्वतःसाठी घ्यायचा आहे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर नाही मिळणार. तो पीडी, प्री एक्झिस्टिंग डिजीज, आधीच असला आजार, त्याच्यासाठी तुम्हाला 2 वर्ष 4 वर्ष वेटिंग पिरियड म्हणून थांबावं लागेल. बरोबर. त्यामुळे जसं कंपनी आपल्याला मोबाईल देते, लॅपटॉप देते, आपण तेवढाच वापर त्याचा करतो आणि स्वतःची पण काही गॅजेट घेतोच. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःचा एक हेल्थ इन्शुरन्स छोटा घ्या पण असणं गरजेचं आहे इथे, जेणेकरून तो तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह मिळेल. आणि एकदा का तुम्हाला 3-4-5 वर्ष झाली आणि नंतर तुम्हाला कुठचाही आजार झाला तर त्याच्यामध्ये कुठची कंपनी तुमचा क्लेम डावलू शकत नाही. बरोबर. मग त्यासाठी स्वतःचा एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचंच आहे. पण हे तर झालं सर नॉर्मल आजारांचं ना, पण क्रिटिकल आपण म्हणतो ना की क्रिटिकल आजारात कॅन्सर वगैरे अशा, त्यावेळी काय करायचं? याच्यासाठी काय आहे की याच्यासाठी मी सगळ्यांना सांगेल, आता इन्शुरन्स सेक्टर एवढं मोठं झालेलं आहे आणि एवढं डेव्हलप झालेलं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स आले. क्रिटिकल इन्शुरन्स म्हणजे त्याच्यासाठी जर क्रिटिकल इन्शुरन्स म्हणजे क्रिटिकल, पहिलं आपण क्रिटिकल आजार म्हणजे काय हे पहिलं जाणून घेऊया. कॅन्सर आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, बरोबर. त्याचबरोबर तुमचं किडनी फेल्युअर आहे, लिव्हर फेल्युअर आहे, हे असे आजार आहेत. हे झाल्यानंतर पूर्णपणे तुमचं आयुष्य ठप्प होतं. बरोबर. आणि जर तुमच्याकडे 5-10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स असेल, आज ॲव्हरेज कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी भारतामध्ये तुमचे 2 वर्ष ट्रीटमेंट जर चालली तर 15 ते 16 लाख रुपये ॲव्हरेज जातात. मी टाटाचं बोलतोय तुम्हाला, प्रायव्हेटचं बोलत नाही आहे. बरोबर. प्रायव्हेटमध्ये तर डायरेक्ट डबलच पकडा, कारण टाटामध्ये खूप जणांना माहिती नाही की टाटा हे एक सोशल कॉज म्हणून हॉस्पिटल चालवतं. त्यामुळे तिथे त्यांना मिळणाऱ्या मेडिसिन पण ज्या बाहेर 500 रुपयाला भेटतात त्या टाटामध्ये तुम्हाला 50 रुपयाला भेटतात. हे सगळं करून तिकडे 15-16 लाख रुपये खर्च येतो. तर इथे तुमचा हेल्थ इन्शुरन्स कमी पडतो. बरोबर. मग याच्यासाठी एक क्रिटिकल इन्शुरन्स म्हणून प्रकार आलेला आहे की ज्याच्यामध्ये एक इंडियन मेडिकल असोसिएशननी 30 ते 32 आजारांची एक लिस्ट बनवली आहे. त्याच्याशी रिलेटेड काही जरी आलं, म्हणजे कोणता तरी डिझीज जर डायग्नोज झाला तर त्या फॅमिलीला डायरेक्टली तेवढी अमाऊंट दिली जाते. म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे, बट तो हेल्थ इन्शुरन्स काय 40-50 लाखाचा नसतो. प्रत्येकजण अफोर्ड करू शकत नाही. बरोबर. एकतर कोविडमुळे लोकांना हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व पटलं, लोक घेत आहेत, पण प्रत्येक वर्षी 20-25 हजार रुपये भरणं पण आज फॅमिलीसाठी चॅलेंज आहे. पण त्याच्यासाठी जर तुम्हाला मोठा नाही पण क्रिटिकल इन्शुरन्स तुम्ही 50 लाख रुपयाचा एक 5,000 रुपये प्रत्येकी, म्हणजे जर 3 जणांची किंवा 4 जणांची फॅमिली असेल तर 15 ते 20 हजार रुपये जातात. बरोबर. तर ज्यांना अफोर्ड करू शकतात त्यांनी जो जमेल तो 10 लाखापासून हे चालू होतात. बरोबर. 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, करोड रुपयेपर्यंत चालू होतात. तर हे क्रिटिकल इन्शुरन्स पण घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर वगैरेची हिस्ट्री असेल, ब्रेन स्ट्रोकची हिस्ट्री असेल, किडनी लिव्हर फेल्युअर, ह्यांनी तर हे इन्शुरन्स घ्यावेच, या हे माझं मत आहे. आता सर लोक अवेअर झालेत, म्हणजे तरुण पिढी जी अवेअर झाले की इन्शुरन्स घ्यायला हवा, पण त्यांना वाटतं की बाबा टर्म इन्शुरन्स घेतात 1 करोडचा, ओके, त्याच्या पलीकडे नको घ्यायला. बरोबर. ह्यामागचं कारण मी सांगेन की अजूनही आपली, म्हणजे मी स्पेशली मराठी कुटुंब बोलेन की अजूनही आपल्याला वाटतं की 1 करोड रुपये आले की आपलं सगळं सेटल होईल. बरोबर. आणि मग तेच वाटतं की माझा 1 करोडचा कव्हर आहे, मला उद्या काय झालं माझ्या फॅमिलीला 1 करोडचं मिळाले की झालं. पण इथे लक्षात घ्या, आपण मी थोडं पुढे जातो आणि मी सांगतो की आपण हे बघूया की नक्की टर्म इन्शुरन्स कितीचा असायला पाहिजे. बरोबर. तर पहिली गोष्ट, तर टर्म इन्शुरन्स काढताना 3 गोष्टी बघणं गरजेचं. एक, तुम्ही नसताना तुमच्या परिवाराला किती पैसे दर महिन्याला मिळणं गरजेचं आहे. जर समजा तुमच्या परिवाराला एक 50,000 रुपये दर महिन्याला मिळणं गरजेचं आहे, तर तुमचा आज 2025 मध्ये 1 करोड रुपये तरी फक्त फॅमिलीला 50,000 रुपये म्हणजे उदरनिर्वाह चालण्यासाठी त्या फॅमिलीकडे, म्हणजे तुमच्या पत्नीकडे 1 करोडचा जर असेल, ते 1 करोड रुपये तिला मिळाले, ते तिने बँकेमध्ये FD केले, त्याच्यावर तिला 50,000 रुपये मिळते. परंतु दुसरा विषय, जर तुमच्याकडे 30 लाखाचं लोनच असेल, होम लोन आहे,
बरोबर. ते होम लोन कुठून फेडणार? ते होम लोन ह्या टर्म इन्शुरन्सच्या पैशातून फेडलं जाईल. तर तिच्याकडे 70 लाखच रुपये राहिले, बरोबर. 70 लाख रुपयावर जर 6% जर पकडलं तर तिला काही महिन्याला 50,000 रुपये नाही भेटणार, कारण ते 30 लाख रुपये घेऊन गेले होम लोनवाले, बरोबर. इथे मग तुमचं 1 करोड तर उदरनिर्वाहासाठी झाला, 50,000 रुपये घरी यायला पाहिजे, 30 लाख रुपये लोन आहे त्याचा ॲडिशनल असायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज तुम्हाला 2 मुलं आहेत, बरोबर. आज एका मुलाचा ॲव्हरेज खर्च म्हणजे नर्सरीपासून ग्रॅज्युएशन, मी PG पण नाही बोलत, बरोबर. तो इकॉनॉमिक टाइम्सने दिलेला डेटा आहे 2017चा. हे सांगतं की जर तुमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकतायत आता तर तिथे तुमचा वर्षाला म्हणजे नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत तो खर्च ऑन अँड ॲव्हरेज जातो शहरी भागामध्ये 40 ते 50 लाख रुपये, बरोबर. मग 2 मुलं तुमच्याकडे आहेत, त्यांचं शिक्षण म्हणजे आपले वडील गेले म्हणून त्या मुलाचं शिक्षण थांबायला पाहिजे का? जसं आपण बॉलिवूड पिक्चरची सुरुवात व्हायची, बरोबर. म्हणजे 70-80च्या दशकात सुरुवातच अशी व्हायची की वडील वारलेत, बरोबर, आणि त्या मुलांना मूलमजुरी करावी लागते, बरोबर. आता ती सिच्युएशन येणार नाही, बरोबर. परंतु त्या मुलांच्या शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज होईल, बरोबर. मग त्याच्यासाठी 2 मुलांसाठी 50-50 लाख रुपये आपण पकडूया, 1 करोड रुपये. 1 करोड झाले उदरनिर्वाहासाठी, 30 लाख रुपये झाले होम लोनसाठी, आणि हे 1 करोड रुपये म्हणजे 2 करोड 70 लाख रुपये, 2 करोड 30 लाख रुपये तर तो झाला. आणि समजा त्याची इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळी आहे 20-30 लाख रुपये सगळी मिळून, PF आहे, ग्रॅज्युइटी आहे, म्युच्युअल फंडामध्ये आहे, शेअर्समध्ये आहे, अशा काही सुकन्या योजना सगळे जर काढलं तर ते 30 लाख रुपये असतील. मग ही झाली म्हणजे ही झाली गरज 2 करोड 30 लाख रुपये, आणि 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट, बरोबर. तर ते त्याच्यातून वजा केलं तर त्या व्यक्तीचं 2 करोडचा तरी कव्हर असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे एक लक्षात घ्या, 1 करोडच्या ट्रॅपमधून बाहेर या. कारण काय सांगतो की आजचे 1 करोड 2025चे 1 करोड जर इन्फ्लेशनने बघितले तर 2035ला ते 50 लाखच होतील, बरोबर. त्यामुळे तुमचं ज्या पद्धतीने इन्कम वाढतंय, महागाई वाढते, या पद्धतीने टर्म इन्शुरन्सचं पण तुमचं अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे. चांगल्या इन्शुरन्स ॲडवायझर बरोबर, फिनान्शियल प्लॅनरवर बसून दर 3 ते 5 वर्षाला हे कॅल्क्युलेशन रिचेक करणं गरजेचं आहे. आणि मी हे सांगेन, आज किती जरी SIPचा बोलबाला असेल, किती गुंतवणुकीचा बोलबाला असेल, तर इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे डावलून पुढे जाणं म्हणजे डायरेक्टली स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आणि आपल्या फॅमिलीला पूर्णपणे म्हणजे अशा गाडीमध्ये बसवणं की ज्याला वर छप्पर वगैरे काहीच नाही, आधी गाडी आपण चालवतो आणि मोठ्या प्रवासाला चाललेलो आहोत. सुरुवातीला मजा येईल, हवा लागेल तेव्हा, येस. पण जेव्हा पाऊस किंवा ऊन जेव्हा लागेल, बरोबर, तेव्हा त्या व्यक्तीला समजेल की बाबा आपण छतवाली गाडीच पाहावी होती, इथं प्रॉब्लेम होतोय. तर सर, नवरा बायकोने गुंतवणूक करायची, ठीक आहे, मग कुठली अशी आर्थिक धोरण आहेत की त्याने आधीच विचार करून ठरलं की बाबा आपल्याला ह्या डायरेक्शन्सला करायला हवं? बरोबर. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुंतवणुकीला सुरुवात करताना आज काय होतं की एखादं ॲप डाउनलोड केलं, मित्रांनी मैत्रिणी सांगितलं, तिथे रिकमेंडेशन आलं, किंवा मी यूट्यूबवर पाहिलं, एक रील पाहिला, त्यांनी हा फंड सांगितला, इन्व्हेस्टमेंट केली, किंवा पेपरमध्ये वाचलं सुकन्या योजना, मी गुंतवणूक केली. टेलिग्राम ग्रुप तर आता वाढत चालले, बरोबर. इकडे म्हणजे एक लक्षात घ्या की जर तुम्हाला नॉर्मल डोकं दुखतंय, बरोबर, आणि तुम्ही केमिस्टकडे जाऊन XYZ गोळी घेतली, ठीक आहे, बरोबर. पण जर तुम्हाला कंटिन्यू डोकं दुखतंय तर तुम्ही तसं कराल का? नाही कर. गुंतवणूक योजना हा फक्त आजचा निर्णय नाही, हे झाड लावण्यासारखं आहे, बरोबर. मग याच्यासाठी प्रत्येक परिवाराने एक लक्षात घेणं, पती पत्नीने सहसा, की पहिलं तुमचे गोल जे आहेत ते गोल 3 पार्टमध्ये डिवाइड करणं गरजेचं, बरोबर. एक आहे फाउंडेशन गोल्स. फाउंडेशन गोल्स म्हणजे काय, जसं मग सांगितलं की गुंतवणूक करण्याआधी तुमच्याकडे कॅश फ्लो प्लॅनिंग असायला पाहिजे, बजेट प्लॅनिंग असायला पाहिजे, दुसरं तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला पाहिजे, तिसरं तुमच्याकडे इन्शुरन्स प्रॉपर असायला पाहिजे. हे सगळे फाउंडेशन गोल्स आहेत, बरोबर. मग त्यांनी डायरेक्ट जावं लाईफ गोल्सकडे. जो तुमचा प्रश्न आहे की कोणत्या गोल्सला प्राधान्य द्यावं, तर मी सांगेन लाईफ गोल्सला. आता लाईफ गोल्स म्हणजे काय, लाईफ गोल्समध्ये मी बोलले 3 महत्त्वाचे गोल्स आहेत. एक तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग, बरोबर. आज भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं जर जे कमवते व्यक्ती आहेत
त्यांनी कशावर फोकस करावा, तर रिटायरमेंट प्लॅनिंगवर. ह्यामागचं कारण 2 कारणं सांगतो. एक तर आत्ता जे 30-35मध्ये आहेत, म्हणजे आपण ज्या जनरेशनमध्ये आहोत, ह्या प्रत्येकाचं सँडविच झालेलं आहे. आईवडिलांकडे पण बघायचं आहे, मुलांचेही खर्च, आता एप्रिल-मे महिना चालू आहे, लहान मुलांचे ॲडमिशन चालू आहेत. म्हणजे जिकडे ठरवलं होतं 60-70मध्ये होईल, तिकडे 1.5 लाख रुपये जात आहेत. बरोबर इथे. आणि दुसरी गोष्ट, आईवडिलांचं पण दवाखाना आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यामुळे आपल्याला चुकून चालणार नाही, मिस्टेक करून चालणार नाही आहे. प्रत्येक वर्ष महत्त्वाचं आहे. बरोबर. याच्यासाठी आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपली मुलं आपल्याला मदत करणार नाही. बरोबर. आई वडील ऑलरेडी सिनियर सिटीजन होऊन तेच त्यांचा प्रपंच कसा तरी चालवत आहेत. तुमची मुलं ही तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग नाही आहेत, आणि तुमचे आई वडील हे तुमचे FD नाही आहेत की ते तुम्हाला पैसे देऊ शकतील. तर पहिलं लाईफ गोल जो आहे तो म्हणजे रिटायरमेंट प्लॅन. आज युरोपची जी वाताहत आहे ही फक्त आणि फक्त तिकडे लोकांकडे रिटायरमेंटसाठी पैसाच नाही, परंतु त्यांचं भाग्य चांगलं आहे युरोपियन लोकांचं की ते युरोपसारख्या देशात आहे. बरोबर. जिकडे गव्हर्नमेंटकडे खूप सारा पैसा आहे. आज तिकडे उद्योगधंदे स्ट्रॉंग नाही आहेत, परंतु गव्हर्नमेंट रिच आहे, त्यामुळे ते सोशल सिक्युरिटी देऊ शकतात. आज आपण लेटेस्ट बघितलं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही योजना आल्या, त्या योजनेचं भांडवल केलं गेलं, आज त्या योजना बंद झाल्या, कारण सरकारकडेच पैसा नाही आहे. बरोबर. त्यामुळे पहिलं लाईफ गोल जर पती पत्नीमध्ये कुठचं असेल तर रिटायरमेंट प्लॅनिंग, आणि त्याच्यानंतर दुसरं जर कोणता गोल असेल तो म्हणजे मुलांचं एज्युकेशन. म्हणजे सर समजा आज तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुमच्याकडे थोडे पैसे कमी आहेत, तुम्ही वेट करू शकता. तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्ही वेट करू शकता, पोस्टपोन करू शकता. बरोबर. पण तुमच्या मुलाची आता समजा एप्रिल-मेमध्ये 10वी झाली आहे आणि 11वीला त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे 5 लाख रुपये लागत आहेत आणि तुमच्याकडे नाही आहेत ते, तर तुम्ही त्याला बोलू शकता का की जेव्हा 5 लाख रुपये येतील तेव्हा तुझं आपण ॲडमिशन करू? नाही बोलू शकत. ह्याला होतात लाईफ गोल्स. म्हणजे जसं की एखादं स्टेशन सुटलं तर ती ट्रेन पुढच्या स्टेशनपर्यंत पोहोचणारच आहे. बरोबर. बरोबर. त्यामुळे लाईफ गोल्स हे असे गोल्स आहेत की जे त्या त्या क्षणाला होणारच आहेत आणि तुम्हाला करायचेच आहेत. बरोबर. बरोबर. त्यामुळे पहिलं प्राधान्य हे लाईफ गोल्सला, म्हणजे फाउंडेशन गोल्स झाले की फॅमिली लाईफ गोल्सकडे वळा. मग भले 5,000 रुपयांनी इन्व्हेस्टमेंट चालू करावी, कमीनी केली तरी चालेल, पण त्या गोलला रीच करण्यासाठी एक गेम प्लॅन बनवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग मध्ये जे गोल राहतात त्याला आम्ही बोलतो मिड लाईफ आणि लाईफस्टाईलवाले गोल्स. घर घेणं, बरोबर, गाडी घेणं, बरोबर, घर अपग्रेड करणं, बरोबर, बिझनेस चालू करायचं आहे, हे तुम्ही मिड लाईफ बोलू शकता. आता सगळेच लाईफस्टाईलवाले येणार नाहीत. एखाद्याचा बिझनेस चालू करायचा आहे, पण जर त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग हलत असेल आणि बिझनेस चालू करतं तर कुठेतरी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. पण लाईफ गोल आणि फाउंडेशन गोल्स याला प्राधान्य देऊन मग पुढे जाणं कधीही चांगलं. आता सर आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो, पण आपण म्हणतो की बाबा घर घेणं हे खूप इमोशनल डिसिजन असतो भारतीयांचा. आता एखादा व्यक्ती घर घ्यायचा विचार करतो की लगेच त्याला लोक पैसे द्यायला तयार होतात, म्हणजे सासू सासरे असतील किंवा कोण नातेवाईक असतील, पण त्याला बिझनेस चालू करायचा तर कोणी हेल्प करत नाही. मग उलट आपली बायको पण जी असते त्याची की त्याला थोडी म्हणते की बाबा आपण कसं मॅनेज करायचं. मग एखाद्या स्टार्टअप करणाऱ्या किंवा ज्याला नवीन बिझनेस खोलायचा आहे अशा नवऱ्याच्या बायकोचा स्टँड काय असावा की तिने कसं सपोर्ट करावा त्या नवऱ्याला? याच्यामध्ये एकच आहे की पहिली गोष्ट त्या व्यक्तीने ज्याला हा निर्णय घ्यायचा आहे त्याच्याकडे काहीतरी स्वतःची पूर्वतयारी असेल. बरोबर. इथे की म्हणजे उठला सुटला आणि मला डायरेक्ट बिझनेस करायचा आहे तर हा पण खूप रिस्की प्रोपोजिशन आहे इथे, की तुमच्याकडे त्या गोष्टीचं कोर कॉम्पिटन्स आहे का. बरोबर. तर त्याच्यामध्ये मी एक सांगेल की नवल रविकांत म्हणून आहे की ज्यांनी आनंद आणि संपत्तीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने ट्विटरला लिहितात. बरोबर. त्यांची खूप सारी पुस्तकं पण आहेत. म्हणजे 21व्या शतकामध्ये बोलतात ना विचारवंत कसे असावे यातला तो व्यक्ती आहे. तर तो व्यक्ती बोलतो की मी आजही जरी शून्य झालो, जगाच्या पाठीवर मला कुठेही जरी सोडलं तर मी 5 ते 10 वर्षात संपत्ती बनवणार एवढा माझा कॉन्फिडन्स. बरोबर. मग तो जो व्यक्ती नोकरीमधून उद्योजकतेमध्ये जातोय, बरोबर, त्या व्यक्तीला पहिला जर कोणाचा जर सपोर्ट लागणार असेल तर फॅमिलीचा. पण फॅमिलीकडे
कडे ती प्रतिमा असायला पाहिजे की यस अरे हा करू शकतो. म्हणजे जो व्यक्ती सकाळी 9-10ला उठतोय बरोबर, म्हणजे जो कामावरच वेळेवर जात नाहीये, तर तो स्वतःच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने म्हणजे उद्या डायरेक्ट बदल होईल. त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स त्यामध्ये दिसायला पाहिजे. आज आपण खूप सारे उदाहरणं बघतो मराठी कलाकारांचे किंवा हिंदी कलाकारांचे, आणि आज ते इंटरव्ह्यू देतात तेव्हा ते सांगतात की माझ्या वाईफनी मला जॉब सोडण्यासाठी मदत केली. बरोबर, नारायण मूर्तींनी पण जॉब सोडून जेव्हा चालू केलं होतं तेव्हा सुधा मूर्ती बोलल्या होत्या चालू कर, पण ते काहीतरी त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं असेल. बरोबर, मग जर या पद्धतीने तुमची प्रतिमा जर चांगली असेल तर मला वाटतं तुम्हाला मदत करायला उभे राहतात. आणि त्याचबरोबर जर मदत करत नसतील बरोबर, तर त्या फॅमिलीने पण विचार की ज्या व्यक्तीचं ध्येय आहे की त्याला बिझनेस करायचा आहे, तर एक 2-3 वर्ष त्याला द्यायलाच पाहिजेत की उद्योग करण्यासाठी, की तू करून बघ. नाहीतर काय होईल की आयुष्यभर मला करायचं होतं परंतु तुम्ही दिलं नाही, हा गिल्ट तुमच्यामध्ये पण राहील आणि तो राग त्याच्यामध्ये मनामध्ये पण राहील. बरोबर, आणि कोणताही उद्योग सुरू करण्याआधी त्या व्यक्तीने मला वाटतं की त्या ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट उडी घेण्यापेक्षा जे रिच डॅड पुअर डॅडचे रॉबर्ट कियोस्की बोलतात, सरळ त्या क्षेत्रात 2-3 वर्ष नोकरी करावी. तुमची रिस्क ऑटोमॅटिकली कमी होते, तुम्हाला नॉलेज भेटतं, तुम्हाला पगार पण चालू राहतो, भले कमी असेल. बरोबर, आणि कळलं की अरे बाबा एवढं तर मला नाही येते बरोबर, तर तो परत रिटर्न फिरू शकतो. म्हणजे ब्लाइंड रिस्क घेणे म्हणजे टोटली 100% रिस्क घेण्यापेक्षा पार्टली रिस्क घेऊन पण व्यवसाय चालू करता येऊ शकतो. आणि फर्स्ट जनरेशन असं त्यानंतर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणजे त्यांना फेल्युअरचा चान्सच नसतो. किंवा फेल झालं तर आपण त्याला दुसरा खोलूया, किंवा ज्यांची जनरेशनल वेल्थ असते त्यांना पैसे वाया जरी गेले ना तरी त्यांना काही फरक पडत नाही का, त्यांच्या पप्पांनी खूप पैसे कमवून ठेवले. बरोबर, किंवा पप्पांचा बिझनेस आपण कंटिन्यू करू, माझा बिझनेस फेल गेला तरी, तर तसं आपल्याला नसतं. फर्स्ट जनरेशन पण खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सर ह्या आपण म्हणतो की जे गुंतवणूक आहे तर ते गुंतवणूक करण्यामध्ये तरुण पिढी एवढी बिझी आहे किंवा त्यांची अशी मेंटॅलिटी झाली की बाबा रिटायरमेंट प्लॅनिंग आत्ता गरजेचं नाही. म्हणजे आता माझा हा 20 to 30 पर्यंतचा जो पिरियड आहे तो माझा इन्व्हेस्टमेंट करण्याचा आणि पैसे कमवण्याचा पिरियड आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग नंतर बघाल मी. याच्यामध्ये मी सांगेन की तुम्ही गुंतवणूक करताय बघा, आता IPL चालू आहे बरोबर, तुम्ही एखादी मॅच बघताय तर पहिलं तुम्ही काय बघता, ही मॅच कोणाची. बरोबर, दुसरा तुमचा प्रश्न काय असतो की बाबा बॅटिंग झाली म्हणजे एक इनिंग झाली आहे की दुसरी इनिंग चालू आहे वगैरे. बरोबर, मग आपण जातो स्कोअरवर. म्हणजे लोक गुंतवणूक करतात पण त्याचं विजन काय, रिटर्न कमवणं. म्हणजे मी गाडी चालवतोय, मी आज रविवार आहे, गाडी काढली, कुठे चालला, काय नाही गाडी चालवायला चाललं. असं होतं का, खूप रेअरली होतं. म्हणजे काहीतरी असे जे BMW वाले असतात, फॉर्च्युनरवाले असतात, त्यांचे क्लब असतात, ते फक्त गाडी चालवायला बाहेर निघतात. थार जीपवाले वगैरे असतात, तो ॲडव्हेंचर पार्ट झाला. परंतु तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तर काहीतरी डेस्टिनेशन ठेवणं गरजेचं आहे. बरोबर, तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट गेममध्ये उतरला तर त्या इन्व्हेस्टमेंट गेममधून लेट्स से तुम्ही 10,000 रुपयाची SIP करता, तर ही 10,000 रुपयाची SIP का नाही तुम्ही लॉंग टर्मसाठी तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ठेवा. बरोबर, कारण तुम्ही खेळ जो खेळताय तो इन्व्हेस्टमेंटचाच खेळताय. पण इन्व्हेस्टमेंट माणूस करतोच कशाला, इन्व्हेस्टमेंट माणूस ह्यासाठीच करतो की आज हे शरीर कधी ना कधीतरी थकणार आहे, कधी ना कधीतरी मला माझी सॅलरी थांबणार आहे. बरोबर, आणि मग माझा जो रिटायरमेंटचा उत्तरदाराचा काळ आहे 20 वर्षाचा, 60 पासून 80 पर्यंत. बरोबर, बाय द वे अजून एक महत्त्वाची गोष्ट की आज खूप सारे लोक बोलतात आपण कुठे 50-60 पर्यंत जाणार, 50 तर खूपच झाली त्या पद्धतीने. तर ते सांगायला आवडेल की 1980च्या दशकामध्ये, मी अमेरिकेतलं सांगतो भारताचं सोडून, 70-80च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये ॲव्हरेज सरासरी आयुष्यमान हे 50च होतं. आता तिकडे ते 80च आहे. बरोबर, हे कशामुळे झालं, आपण तर बोलतो लोक तर पटापट मारतात. बरोबर, मेडिकल सायन्स तेवढं अद्यावत झालेलं आहे. बरोबर, आपल्याला दिसतं की हा लोक हार्ट अटॅकने जाण्याचं प्रमाण वाढलंय, पण लोकांचं लॉंगिव्हिटीचं पण प्रमाण वाढलंय. आज युरोपमध्ये जर जे फिरून आले ते सांगू शकतात तर तिथे तर जवानच दिसत नाही. बरोबर, त्यामुळे एक आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग जेवढं लवकरात लवकर तुम्ही चालू कराल इथे, तेवढं तुम्ही कमी पैशामध्ये ते गोल अचीव करू शकता. खूप सारे SIP कॅल्क्युलेटर भेटतात. जर तुम्ही आज जरी टाकलं की 3-4-5 करोड रुपयाचा पल्ला जर एखाद्या 25व्या वर्षी जी मुलं आहेत त्यांनी आजपासून जर 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू केली, बरोबर, तर 3-4-5 करोडचा पल्ला पुढच्या 25 वर्षामध्ये गाठणं
काहीच प्रॉब्लेम नाही. पण तेच जर 30-35ला जागा होणं, तेव्हा मुलांची जबाबदारी आहे, घराची EMI आहे, तर आता तुम्ही फ्री स्टाईल इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरोबर. पण सर ते म्हणतात ना, माणसाचं असतं की बाबा इंसान जीता ऐसे है की कभी मरेगा ही नाही और मरता ऐसे है जैसे कभी जिया ही नाही. बरोबर. मग हे खर्च तो एवढा करतो की त्याला वाटतं की हे रिटायरमेंट वगैरे काय गरजेचं नाहीये. नाही, याच्यामध्ये अगेन मी सांगेन की बॅलन्स राखणं गरजेचं आहे. जास्त म्हणजे कंजूशीवालं पण आयुष्य जगू नका, बरोबर, आणि जास्त खर्चालालवालं पण आयुष्य जगू नका. बरोबर. आज तुम्हाला म्हणजे चांगली लाईफस्टाईल जगायची, एक चांगली कार 10 लाख रुपयेपर्यंत येते, व्यवस्थित प्लॅनिंग केलं. मी बोलतो थोडा पिंच लागू दे ना स्वतःला, थोडी आपल्याला पण वाटतं अरे मी काहीतरी सेव्हिंग केली. 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची, 5 लाख रुपये साठवा ना. 3 वर्षात जर तुमची चांगली कमाई असेल, महिन्याला 15-20 हजार रुपये जरी बाजूला ठेवलं, तर तुम्ही 5 लाख रुपये पुढच्या 3 वर्षात उभे करता, बरोबर. आणि 5 लाख रुपयामध्ये तुम्ही लोन घेतलं तर सेम तेवढाच SIP बंद झाली, तेवढं तुम्ही EMI भरू शकता. गोल आज काय प्रॉब्लेम आहे की आज आपण सहज साध्य करू शकतो जे आपल्या आईवडिलांसाठी स्वप्न होती. पण प्रॉब्लेम काय होतो की मी 10 लाखाची गाडी घेतली, पण माझ्या मित्रांनी 20 लाखाची गाडी घेतली, बरोबर. त्यामुळे आपण काय करतो, मगाशी जसं बोललो की आपल्याकडे आपल्या आयुष्याचं मॅन्युअलच नाही. जसं मी हिंदू आहे, बरोबर, तर मी गुढीपाडवा साजरा करतोय, बरोबर. मी मुस्लिम बांधव असेल तर मी ईद साजरी करेन. हे मॅन्युअल आहे ना आपले, हे धर्माने दिलं मॅन्युअल. पण ॲज अ पर्सन म्हणून तुमचं आर्थिक जीवनाचं मॅन्युअल काय, बरोबर. आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहे की 2 मित्र आहेत, ते दोन्ही मित्र समसमान कमवत आहेत, परंतु त्यांचं आर्थिक प्रपंच टोटल वेगळं आहे. दोघं 1-1 लाख रुपये कमवत आहेत. एकाला दर महिन्याला गावी आईवडिलांना 15,000 रुपये पाठवायचे, बरोबर. दुसऱ्याचे वडील बोलतात बाबा हे आम्ही आमचं केलेलं आहे, तू आता इथून पुढे स्वतःची 15,000ची SIP चालू कर. त्यामुळे एक आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा, इश्क है तो रिश्क है, हे मूवीमध्येच आहे, बरोबर. नॉर्मल लाईफ टोटल वेगळं आहे. आमिर खान 60व्या वर्षी 3रं लग्न करायला चाललंय, इकडे 30मध्ये लग्न केलं, 40पर्यंत त्याचे लग्नाची EMIचे हप्ते भरतो, बरोबर. त्यामुळे कुठेतरी पहिलं एक आपल्याला स्वतःला सांगणं गरजेचं आहे की मी एक कॉमन व्यक्ती, बरोबर. त्यामुळे जे म्हणजे बॉलिवूड म्हणजे बोलतात ना की मूवी लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यामधली दरी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. स्वतःचे नियम सेट करणं गरजेचं आहे, कारण हा खेळ तुमचा आहे, जीवन तुमचं आहे, बरोबर. येस. सो जसं मगाशी मी बोललो की बाबा भारतीयांचं एक धोरण असतं किंवा आपलं घर असं स्वतःचं म्हणजे इमोशनल डिसिजन तो असतो. मग ते घर घेताना वगैरे प्लॅनिंग कसं करावं? घर हा भारतीयांचा म्हणजे भावनिक विषय आहे, बरोबर. कारण आपण भारतीय असतानाच आपण मुळात सोशल जास्त आहोत, एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहोत. म्हणजे एक गाव एक संस्कृती आहे, बरोबर. त्यामुळे माणूस प्रत्येकाचं घर घेणं हे किती जरी बोललं तरी प्रत्येक पती पत्नीचं एक स्टेबिलिटीचं हे आहे. यामध्ये एक करणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये रेंट हा ऑप्शन पण एक उपलब्ध आहे आत्ताच्या जगामध्ये. तर पहिली गोष्ट की आपली आर्थिक कुवत काय, बरोबर, हे बघणं गरजेचं आहे. माझं एक मत असं आहे की प्रत्येकाचं घर असावं, भले ते छोटं का असे ना, बरोबर. पण ते छोटं पण घर घेणं आत्ताच्या घडीला मुंबई पुण्यामध्ये एक छोटं घर घ्यायचं झालं तर 30 ते 40 लाख रुपये जातात. म्हणजे आउटसाईडला, म्हणजे इकडे तुम्ही पुण्यामध्ये तळेगावला बोला, कात्रज साईडला बोला, मुंबईमध्ये पनवेलला बोला, डोंबिवली बोला, बरोबर, तर 40 लाख रुपये तरी जातात. मग 40 लाख रुपयाचं तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुमच्याकडे डाऊन पेमेंट कमीत कमी 10 लाख रुपये असायला पाहिजे, 25 ते 30%, 10-12 लाख रुपये तुमच्याकडे ते असायला पाहिजे. तर ते कसे साठवायचे, बरोबर. तर जे आता नवीन लग्न होतं तर बाबा तुम्ही लग्नावरचा खर्च जर कमी केला, बरोबर, तर ती रक्कम तुम्ही साठवू शकता. कारण 10 लाख रुपये साठवायला 5-7 वर्ष निघून जातात, बरोबर. म्हणजे एखाद्याला 5-10 लाख रुपयाचं पॅकेज जरी असलं तर ते लगेच 10 लाख रुपये नाही साठवू शकत, बरोबर. जसं आपण मागासपासून बोलतोय की बाबा खर्चावर कंट्रोल करता येत नाही, मला एखादा मूवी पण बघायचा आहे, मला एखादा लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर ट्रिप पण करायचे, असं जीवन जगून मला पैसे बाजूला काढायचे. त्यासाठी कुठेतरी लग्नावरचा खर्च कमी केला, बरोबर, तर ही सेव्हिंग होऊ शकते. तर 10-12 लाख रुपये तुमच्याकडे असतील, बरोबर, तर पहिली तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला 25-30 लाख रुपयाचं लोन घ्यावं लागेल. पण याच्यामध्ये एक बघणं गरजेचं आहे की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग कुठे कोलॅप्स नाही झालं पाहिजे,
बरोबर. छोटं घराचं प्लॅनिंग नक्की करा, थोडा वेळ लागेल, बरोबर. आणि त्याचबरोबर जर हे नाही आहे तुमच्याकडे, म्हणजे डाऊन पेमेंटला पण पैसे नाही आहे, खरं सांगेन तुम्हाला रेंटवर राहावं लागेल. मग त्याच्यामध्ये तर राहिलं काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे गाडी नव्हती, आई वडिलांकडे गाडी नव्हती, आपण एसटीने प्रवास केलेला आहे, ट्रेननी प्रवास केलेला आहे, तिथे आपण हट्ट नाही पकडला की मला गाडीनेच जायचं आहे, कारण तिथे आपल्याला आपली कॅपॅसिटी माहिती होती. पण लोन मिळतंय म्हणून आपले म्हणजे गोल मोठे करणं ते आपल्याला भविष्यामध्ये म्हणजे आर्थिक संकटात टाकू शकतात. आणि ह्याच्यामागे मी तुम्हाला एक वाक्य मला जे खूप आवडतं, तर रॉबिन शर्माचं एक पुस्तक आहे फॅमिली विजडम, बरोबर, की पती पत्नीमध्ये संवाद कसा असायला पाहिजे, आर्थिक जीवन कसं जगायचं. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली होती की पीपल फ्रॉम मेट्रो सिटीज, वेदर इट इज मुंबई, न्यूयॉर्क, शिकागो, जे काही असेल, पुणे असेल, तर पीपल फ्रॉम स्मार्ट सिटीज किंवा मेट्रो सिटीज लिव्हिंग इन 2 सॅड बॉक्सेस. बरोबर. तर 2 सॅड बॉक्सेस म्हणजे गरज नसताना घेतलेलं मोठं घर आणि गरज नसताना घेतलेली कार, बरोबर. या 2 दुख्या पेट्यांमध्ये आपण राहतोय. त्यामुळे एक आहे घर घ्यावं पण अट्टहास न करावं. एक तुम्ही प्लॅनिंग करा पैशाचं की आपल्याला एवढे पैसे, कारण आपले आई वडील बघा ना की त्यांनी 50-60ला घर घेतले. माझे वडील 58ला रिटायर झाले, तेव्हा त्यांनी 57मध्ये घर घेतलं की आता आपल्याला पोलीस क्वार्टर सोडायचं आणि आपल्याला स्वतःच्या घरामध्ये जायचं आहे. तर तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता आपण काय करतोय की घर घेतलंच पाहिजे लोन, तर ते प्लॅनिंगने जा. आणि जर नसेल तर रेंटनी काही काळ राहिलं कधीही चांगलं. पण ह्या सिच्युएशनमध्ये कसं स्वतःला ओळखायचं, म्हणजे की डिसिजन घ्यायचा आहे की घर घ्यावं की रेंटने राहावं, ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये मी सांगेन अगेन परत तेच आहे की तुमच्याकडे डाऊन पेमेंट जर असेल, बरोबर, आणि तुम्हाला एक निवारा होतोय, बरोबर. खूप आज इन्फ्लुएन्सर आहेत, खूप मोठी मोठी लोक आहेत, हे सांगतायत की भाड्यानेच राहा, बरोबर. तर एक फायनान्शियली तुम्ही जिंकाल, बरोबर. पण जर समजा एखादा व्यक्ती आहे, IT प्रोफेशनल आहे, तो हे सगळं रील वगैरे पाहतोय, त्याचा माइंडसेट होतोय, पण त्याची वाईफ जी आहे ती ग्रामीण भागातून आली, बरोबर. तर तिला वाटतं अरे आपलं पुण्यामध्ये घर असावं, मुंबईमध्ये घर असावं वगैरे, तर तिचं म्हणणं काय आहे, बरोबर. तर हे तुमच्या दोघांचा निर्णय, बरोबर. कारण रेंटमध्ये राहताना दर 2 वर्षाला चेंज करणं, बरोबर, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, बरोबर, ह्या थोड्या फॅमिलीला त्रासदायक होतं, बरोबर. त्यामुळे एक आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक प्रपंचानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही पण घर घेताना जर तुम्ही ओव्हर स्पेंड करताय, म्हणजे कॅपॅसिटी नाही आहे. नुकतंच एका माझ्या मित्रांनी फोन केला, अरे गोल्ड लोन करणारं कोणी आहे का? बोललो काय झालं? तर बोलला अरे मी घर घेतोय, तर आमचं बजेट होतं 40 लाख रुपयाचं, पण आता आम्हाला 50 लाखाचं घर आवडलं, डायरेक्ट 10 लाख रुपये जम्प, बरोबर. त्याची कॅपॅसिटी आहे की ते 25,000 ते 30,000 रुपये, दोघांचा हजबंड वाईफ दोघांचं इन्कम 1 लाख रुपये, बरोबर. ते 25,000-30,000 रुपयाचा EMI सहज भरू शकतात. पण डायरेक्ट त्यांनी 10 लाख रुपये जे वाढवले, तर तो त्याच्यावर गोल्ड लोन करणार. मी बोललो अरे बाबा तू गोल्ड लोन नाही, आमच्याकडे गोल्ड आहे, पण त्याचा पण इंटरेस्ट आहे. मग तुम्ही सगळं सामदाम दंड भेद घेऊन जर घर घ्यायला गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे एक आहे की पहिलं तर तुम्ही स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करा की आपल्याकडे पैसे किती आहेत, कोणता EMI आपण इझिली भरू शकतो, बरोबर. आणि मग त्यानुसार रेंटनी राहायचं की स्वतःच्या घरामध्ये राहायचं, हा निर्णय त्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आता एक RBIचा सर्वे आला होता की आपल्या भारतामध्ये ना इन्कमच कपलची आहे ती कुठेतरी 60-70 हजारामध्ये आहे. महाराष्ट्रात तर फक्त 40-50 हजारमध्येच येते. आणि घराचा जो हप्ता असतो तो ऑन अन ॲव्हरेज आपल्या भारतामध्ये 25 ते 30 हजारामध्ये असतो, बरोबर. मग अशा सिच्युएशनला एखाद्या माणसाने घर घेऊच नाही का मग कधीच? बघा आता याच्यामध्ये परत म्हणजे तोच मुद्दा येतोय की घर घ्यावं, बरोबर. इकडे म्हणजे मी मगाशी सांगितलं की माझ्या वडिलांनी 58 एजला घर घेतलं. माझं बालपण सगळं वरळीमध्ये गेलं आहे, मुंबईच्या मेन सेंट्रल एरिया. पण जेव्हा घर घ्यायची वेळ आली तेव्हा आमच्याकडे एक 7 ते 8 लाख रुपयेच होते. मग 7 ते 8 लाख रुपयामध्ये घर कुठे भेटणार, बरोबर. मग वाशीला पाहिलं तर
म्हणजे 2008चा काळ मी तुम्हाला सांगतो, तर वाशीला पाहिलं तर 14-15 लाख रुपये, पुढे नेरुळला आलो 12 लाख रुपये, बेलापूरला आलो 10-11 लाख रुपये, खारघरला आलो सेमच रेट आहे 10-11 लाख रुपये. मग 7-8 लाख रुपयामध्ये कुठे आहे तर कामोठे इथे आहे, बरोबर. ते घर घेतलं. पण तेव्हा ती कॅपॅसिटी होती. बरोबर. त्यानंतर जेव्हा मी व्यवसायात आलो, मी स्थिर स्थावर झालो, त्यानंतर 60-70 लाख रुपयाचं घर घेतलं, ती नंतरची गोष्ट. बरोबर. म्हणून घर घेताना आपल्या क्षमतेनुसार, कारण त्या घरात राहण्याचा आनंद घ्यायचा आहे, EMI भरण्याचं दुःख नाही असायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे एक आहे की घर घेताना तुम्हाला तुमचा आर्थिक ताळेबंद बसवणं, त्याच्यासाठी एखाद्या फिनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या. तो तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून देईल, तुम्हाला 360 डिग्री ॲनालिसिस करून देईल की घर घेतलं तर तुमचा आर्थिक प्रपंच कुठे जाईल, घर नाही घेतलं तुम्ही रेंटवर गेलात, बरोबर, तर काय होईल. बरोबर. जसं डाऊन पेमेंटला 10-12 लाख रुपये करण्यापेक्षा ते 10 लाख रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर डायरेक्ट तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग गोल अचीव होत आहे. बरोबर. मग अशा गोष्टी पण होऊ शकतात. मग ठीक आहे, चला आमचं रिटायरमेंट व्यवस्थित होतं तर आम्हाला रेंटमध्ये राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही. जसं आज बजेट ट्रॅव्हलर, मला माहिती असं तुम्ही चांगले बजेट ट्रॅव्हलर आहेत, तर बजेट ट्रॅव्हलर असतात तर त्यांचं परफेक्ट गणित असतं की या हॉस्टेलमध्ये 700 रुपयामध्ये राहायचं. बरोबर. मग त्यांना माहिती आहे आपल्याला बजेटमध्ये फिरायचंय. बरोबर. म्हणजे दिवसाचं 2000च बजेट आहे, पण ते ऍक्सेप्ट करतात ना, मला पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं, त्यानुसार ऍडजस्टमेंट करतात. बरोबर. मग तो त्यानुसार ते ऍडजस्टमेंट करतात. मग एकच आहे की या जगामध्ये प्रत्येकाने स्वतःचे रूल बनवावे. बरोबर. मी माझ्या जेव्हा क्लायंट येतात त्या क्लायंटला दोन्ही बाजू सांगतो की तुम्ही रेंटने राहिला तर हा फायदा होणार आहे, तुम्ही स्वतःचं घर घेतलं तर मेंटली पीस मिळणार आहे. बरोबर. इकडे राहिलं तर मेंटल पीस नाही मिळणार, पण भविष्याची निश्चिती चांगली आहे की 10 लाख रुपये जरी आज तुम्ही तिशीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता तर त्याचे 3-4 कोटी रुपये होणार आहेत, ते पण अपडाऊन मध्ये होणार आहे, पण तुमचं रिटायरमेंट लाईफ डायरेक्ट सेट झालं. ठीक आहे. त्यामुळं एकच आहे परत की रेंटने राहावं, ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करता येऊ शकतं. आंधळेपणाने निर्णय घेऊ नका. कोणतरी माझ्या मित्रांनी घर घेतलंय किंवा माझा मित्र भाड्याने राहतो म्हणजे ते राहतो म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. बरोबर. आज जेवढे श्रीमंत लोक तुम्हाला बघायला भेटतील यांची प्रत्येकाची स्वतःची मोठी मोठी घरे. बरोबर. म्हणजे आज काही जण येऊन युट्यूबरला सांगणं की बाबा कसा मी भाड्याच्या घरामध्ये राहतोय आणि म्हणजे ते ऐका सगळ्यांचं, पण शेवटी निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे जो तुम्हाला नवरा बायको पती पत्नींना दोघांना पटलेला आहे. बरोबर. आणि यावर मी कसं म्हणजे एक इंटरव्ह्यू बघितला होता शाहरुख खानचा, त्यात त्याला विचारतं की बाबा तुम्ही जर एकदम कंगाल झालात तर तुम्ही मन्नतला विकाल का, तर तो म्हणणार नाही, माझे घर हे भारतीयांसाठी खूप इमोशन असतं, म्हणजे मी पूर्ण दिवाळखोर जरी झालो ना तरी मी मन्नत कधीच विकणार नाही. बरोबर. असं स्टेटमेंट होतं. त्यावर लक्षात आलं मला की बाबा घर किती महत्वाचं आहे. बरोबर. लोकांसाठी. बरोबर. आणि मग जेव्हा सर घर घ्यायचा डिसिजन होतो तेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घ्यायचं असतं का आपण रेडी पोझिशनमध्ये घ्यायचं, तुमचा काय ओपिनियन? बघा, तुम्हाला राहायला घर घ्यायचं आहे, अगेन इमोशन्स आहेत. जेव्हा आपण गाडी जरी बुक करायला जातो तेव्हा पुऱ्या घरामध्ये वातावरण पूर्ण की आपल्या घरात गाडी येणार आहे. बरोबर. लहान मुलापासून आई वडिलापासून प्रत्येक जण तो एक्साइट होतो. तुम्ही एखादं गुढीपाडव्याची स्कीम आली आणि बुक केलं वगैरे वगैरे. बरोबर. भारतामध्ये एखादी गोष्ट अडकली, बरोबर, तर त्याचा एंड काय तो कोणालाच माहिती नसतो. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन जर प्रॉपर्टी एखादी अडकली, ती कुठच्या तरी वन विभागाच्या गोष्टीमध्ये अडकली, रेरामध्ये अडकली वगैरे वगैरे, जे काही होऊ शकतं. बरोबर. आज साधं घ्या की नितीन गडकरी आहेत, बरोबर, एवढं ज्यांना एक्झिक्युशनचा बादशाह बोललं जातं त्यांना कोकणातला रोड करता आला नाही. बरोबर. ह्याचा अर्थ असा आहे का की त्यांना येतच नाहीये, पण जे काही प्रॉब्लेम काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून ते होत नाहीये. बरोबर. मग त्याच्यामध्ये मी एकच सांगेन, आज खूप जण अशी आहेत की मध्येच आता 1-2 दिवसापूर्वी एका मराठी ॲक्टरचं हे आलं होतं की 12 वर्ष झाले मी अंडर कन्स्ट्रक्शन घर घेतलं होतं, आजतागेत मला पोझिशन मिळालं नाही. तर मी एकच सांगेल, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जाताय, तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतंय, जिकडे तर राहायला जायचं नाहीये, बरोबर, तिथे तुम्ही हे करा, कारण तो तुमचा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन. पण जेव्हा राहायचं आहे तुम्हाला तर ते घर तुमचं रेडी पोझिशन असायला पाहिजे. थोडे 2 पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील, कारण उद्या जर ते तुमचं घर रखडलं तर तुमच्याबरोबर पूर्ण तुमचं घर डिस्टर्ब होतं.
बरोबर. त्यामुळे राहण्यासाठी जर बघत असाल तर तुमच्या आजूबाजूला कोण राहणार आहे, बरोबर, ती त्या सोसायटीमध्ये मेजर क्लास कोणता आहे, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. त्यामुळे थोडे 2 पैसे एक्स्ट्रा गेले तर चालतील. ती वास्तू कशी आहे, तिथे एन्व्हायरमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. थोडे 2 पैसे एक्स्ट्रा जातील. बघा, गाडी घेताना आपण पूर्ण गाडी फिनिश गाडीच बघतो ना, असं बघतो का की कंपनीमध्ये जाऊन किंवा हा ही गाडी बनते वगैरे वगैरे. तुम्हालाही चांगल्या पद्धतीने दिसेल. तर घर घेताना मी एकच सांगेन, रेडी पोझिशन घर घेतलेलं कधीही चांगलं. हो, आता ते झालं. आपण सगळं चर्चा केली की बाबा फायनान्स कसा मॅनेज करायचा, परत आपल्याला घर घेणं असेल किंवा इन्शुरन्स असेल. प्रथम सर्वात म्हणजे आपण म्हणतो ना की लोकांच्या लक्षात येत नाही, पण सर्वात जास्त पैसे जातात कुठे, तर शिक्षणावर. आणि जसं जसं आता आपण सेंचुरी वाढत चालले, आपलं म्हणजे 21st सेंचुरी वाढत चालले, तर वर्षानुवर्ष शिक्षणाचा खर्च हा महाग होत चालला. बरोबर. लहान पोरात मी कधी आयुष्यात विचार नव्हता केला की सिनियर केजी आणि ह्यांच्या नर्सरीच्या फीज 50,000 आणि 80,000 असते. बरोबर. तुम्ही पण नसेल केला, लाख रुपये असते. बरोबर. तुम्हाला तरी वाटलं होतं का तुमच्या पोराला तुम्ही एवढे पैसे भराल? कधीच नाही. तर मग हे प्लॅनिंग कसं आपण करायचं की बाबा एवढे पैसे खर्च होत आहेत शिक्षणावर, तर पोराचं प्लॅनिंग कसं करायचं? अगेन मी तुम्हाला सांगेल की मिडल क्लाससाठी जर आज संपत्ती निर्माण करायचं किंवा त्यांचे आर्थिक गोल अचीव करण्यासाठी जर कोणतं साधन असेल तर ते म्हणजे म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंडातून होणारी SIP, दर महिन्याला होणारी गुंतवणूक, मंथली गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये जी होते त्याला SIP बोललं जातं. या माध्यमातून, कारण ती 12 ते 15% रिटर्न्स देते, बरोबर, देत आलेली आहे आजही भारतीय. म्हणजे तुम्ही या फायनान्शियल इयरपर्यंत जरी काढाल की 31 मार्च 2025 पर्यंत, तर भारतीय शेअर बाजारने सेन्सेक्सने दिलेले रिटर्न जे आहेत ते 15.78 म्हणजे जवळपास 16% रिटर्न. 16% रिटर्न देणारं 2-4च मार्केट आहेत जगभरामध्ये, बरोबर, त्यातलं एक भारतीय मार्केट, बरोबर. मग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, कारण एज्युकेशन इन्फ्लेशनच भारतामध्ये 10% आहे आत्ताच्या घडीला. म्हणजे जर आज एखाद्या मुलाची फी 1 लाख रुपये असेल तर पुढच्या वर्षी ती 1,10,000 होईल, बरोबर. मग तुम्हाला तो अचीव करायचा आहे. जसं इकॉनॉमिक टाइम्सचा डेटा सांगितला 2017 1 चाइल्ड इज इक्वल टू 40 to 50 लाख. म्हणजे त्यांनी तो डेटा दिला होता. इफ यू आर गोइंग टू टेक अ चान्स फॉर सेकंड चाइल्ड, तर डोक्यामध्ये ठेवा यू आर म्हणजे तुमच्याकडे 40 ते 50 लाख रुपये तुमच्याकडे असायला पाहिजे. मग हे जे पैसे आहेत, मग तुम्ही आज आपल्याला खूपदा काय की आपण ट्रॅपमध्ये अडकतो की बोला ॲडहॉक ट्रॅप म्हणून, की ज्या मार्केटिंगच्या टेक्निक्स असतात, सुकन्या योजना आली की टाका त्याच्यात पैसे, एवढे एवढे पैसे भेटणार. पण आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेट केलं आहे का की किती पर्सेंटेजनी ते पैसे वाढणार आहे? तर 7 to 8% वाढणार. ठीक आहे, तुम्हाला तो गोल अचीव करायचा 10-20% असले नो प्रॉब्लेम, बरोबर. परंतु 7% जर तुम्ही 10% इन्फ्लेशनचे गोल अचीव करायला जाल तर तुम्ही कसे पडणार? तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंड SIPच्या माध्यमातून किंवा लमसम जे काही तुमच्याकडे पैसे आहेत ते जर तुम्ही त्यासाठी केले तर तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी चांगला फायनान्शियल फंड तुम्ही उभा करू शकता. मोठा फंड तुम्ही शैक्षणिक त्यांच्या खर्चासाठी उभा करू शकता. पण सर, आता बरेचसे तुम्ही बघितलं की फायनान्शियल ॲडवायझर तुम्ही पण आहात, तर तुमचे पण ओळखीचे फायनान्शियल ॲडवायझर असतील, तर त्यांच्या क्लायंटला हेच सांगत असतील की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. पण आजकाल कसं झालं आहे, हे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये किंवा इझिली ॲक्सेस टू द सोशल मीडिया आणि ऑल ऑफ दिस थिंग्स, तर त्यामुळं कसं झालं, लोक हुशार झालेत आणि हुशार जास्त झाले म्हणण्याशिवाय ओव्हर हुशार झालेत आणि त्यांना वाटतं की बाबा मीच स्वतः इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर. म्युच्युअल फंडवाले पण स्टॉक मार्केटमध्येच करणार आहेत ना, तर मी केलेलं काय होतं? त्याच्या आधी तुमचा आधीच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की सगळे फायनान्शियल ॲडवायझर आज म्युच्युअल फंडच सांगतात. हां, बरोबर. सगळे. तर एकच मी तुम्हाला सांगेन, आता आपण भारतामध्ये बसलो, बरोबर. तुम्हाला दुबईला जायचं, तुम्ही कशाने जाल? फ्लाईटने. तुम्हाला सिंगापूरला जायचं, कशाने जाल? फ्लाईटने जाणार ना. बरोबर. तुम्हाला अमेरिका फिरायला जायचं, कशाने जाल? फ्लाईटनेच जाणार. फ्लाईट. कारण क्लिअर आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जो मोठा टप्पा पार करायचा आहे हा तुम्हाला फ्लाईटशिवाय शक्य नाही, बरोबर. म्युच्युअल फंड त्याच पद्धतीने काम करतात. म्युच्युअल फंड हे असतानाच रॉ प्रोडक्ट आहे. म्युच्युअल फंड हे फिनिश प्रोडक्ट नाहीच आहे की अशी एखादी पॉलिसी जसं LICच्या किंवा वेगवेगळ्या सेव्हिंग प्रोडक्टच्या पॉलिसी किंवा प्लॅन्स यायचे की लाख रुपये भरा 2-2 लाख रुपये मिळेल, बरोबर. ते फिनिश प्रोडक्ट होते.
म्युच्युअल फंड हे जे आहे हे इन्फ्लेशनला तुम्हाला बीट करून रिटर्न देणारं एकमेव आत्ताच्या घडीला ऑप्शन जो आहे तो म्युच्युअल फंड आहे. त्यामुळे आज सगळीकडे म्युच्युअल फंड किंवा सगळेच ॲडवायझर आज म्युच्युअल फंड रिकमेंड. आणि 1996 पासून म्युच्युअल फंड भारतामध्ये, बरोबर, आज आपण 2025 मध्ये बोलतो, बरोबर, म्हणजे पुढच्या वर्षी म्युच्युअल फंड मला वाटतं 30 वर्ष पूर्ण करतील, बरोबर. 29 वर्षाचा इतिहास आहे. आजतागायत कोणता म्युच्युअल फंड म्हणजे बंद झालेला नाही आहे, बरोबर. फ्रॉड कोणत्या फंडामध्ये झाला? हा, इनसायडर ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजार. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय? जे आज कुठच्याही जसं चांगलं असतं तसं वाईट पण असतं, बरोबर. आज कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंट जर बघितले, मोठ्या फूड चेन बघितल्या किंवा काय जर बोललं तर त्यांच्यावर केसेस असतात, झुरळ मिळालं, हे मिळालं, ते म्हणजे असं नाही की सगळेच ते त्या पद्धतीने असतात. तर पण आजतागायत म्युच्युअल फंडच पळून गेले वगैरे वगैरे असं काही नाही आहे. पण आज जसं मी सांगितलं की तुम्हाला कुठचा देश फिरायला जायचं आहे, तुम्हाला कमी वेळामध्ये ट्रिप करायचं, तुम्हाला फ्लाईटशिवाय पर्याय नाही. त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड हा मोठा रोल प्ले करतो. दुसरा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे की जर म्युच्युअल फंड शेअर बाजारामध्येच इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर आम्ही डायरेक्ट शेअर बाजारामध्ये करतो. याच्यामध्ये अगेन तेच आहे की तुमच्या फॅमिलीला तुम्हाला पिकनिकला घेऊन जायचं आहे, बरोबर, तर तुम्ही स्वतः सगळं प्लॅन कराल का? हॉटेल पण तुम्हीच बुक केलेलं आहे, सगळं तुम्हीच हे केलेलं आहे. म्युच्युअल फंडवाले काय करतात, म्युच्युअल फंड मॅनेजर काय करतात, ते चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. शेअर बाजारमध्ये गुंतवणूक म्हणजे आता विराट कोहली किंवा रोहित शर्मावर पैसा लावल्यासारखं. पण मी जर टीमवर पैसा लावला, बरोबर, ड्रीम 11 जर टीमवर, तर माझे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. मग म्युच्युअल फंड काय करते की एक ठराविक शेअर्सचा पूर्ण बंडल करून तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते सगळ्यांची मिळून. जसं फ्लाईटची तिकीट काढली, ती फ्लाईट तुम्हाला दिल्लीला घेऊन जाऊ शकते, दुबईला घेऊन जाऊ शकते, शिकागोला घेऊन जाऊ शकते, बरोबर. एकट्याला जाणं शक्य आहे का? बरोबर. मग या पद्धतीने म्युच्युअल फंड काम करतं आणि तुमची रिस्क कमी करतं. तिसरी गोष्ट आहे स्वतःच मी गुंतवणूक करतो, जो तुमचा प्रश्न होता इकडे. तर लक्षात घ्या की हा म्युच्युअल फंड SIP किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक हा 1 वर्षाचा पिरियड नाही, हा 30 वर्षाचा पिरियड आहे, बरोबर. तर तिथे तुम्ही स्वतः तुमचं नॉलेज किती त्याच्यामध्ये, बरोबर. आणि आज समजा उद्या तुमचे इन्व्हेस्टमेंट करोडो होणार आहेत, असं नाही आहे ना की तेवढीच तुम्ही 20,000 रुपयाची SIP करताय, 50,000ची SIP करताय, हा आजचा एकटा असे तुम्ही कंटिन्युअस करणार आहे पुढचे 10, 20, 30 वर्ष. आणि जर समजा तुमचे ते 2 करोड रुपये झाले आणि आत्ता जसं मार्केट डाऊन आलं होतं आणि त्या 2 करोडचे डायरेक्ट 1.5 करोड रुपये झाले, तर तुम्हाला झोप लागणार आहे का? तर डॉक्टर आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये, एखाद्या कोणाचं ऑपरेशन चालू असतं तेव्हा डॉक्टर तुम्हाला बोलतात का या तुम्हाला ऑपरेशन दाखवतो, आपण बघू पण नाही शकत, बरोबर. त्याच पद्धतीने फिनान्शियल ॲडवायझर जे असतात ते 24/7 त्यांची रिसर्च टीम असते, बरोबर. कोणता प्रोडक्ट द्यायचा, हा प्रोडक्टमध्ये असं झालं तर ह्याच्यामध्ये कुठचा प्रोडक्ट शिफ्ट करायचा, बरोबर, या पद्धतीने करत असतात. त्यामुळे बोललं जातं की बोलतात ना की एक पुस्तक आहे की हू नॉट हाऊ, बरोबर, इथे की शोधा की कोण तुमच्यासाठी ते काम करू शकतो, हाऊ शोधत बसू नका. आज मुकेश अंबानी वगैरे जेवढी मोठी लोक आहेत, जेवढी जगामध्ये सक्सेसफुल लोक आहेत, 1% रूल फॉलो करतात. म्हणजे 1% लोक फक्त विचार करतात हे काम माझ्यासाठी कोण करेल, आणि 99% लोक विचार करतात हाऊ मी कसं करेल, आणि ते सगळं स्वतःच करत बसतात. त्यामुळे तिथे मेस होऊन बसतो आणि तुमची गोल अचिव्हमेंटमध्ये वेळ लागतो. एक पुस्तक आहे की त्या मिलेनियम नेक्स्ट डोर, तर त्याच्यामध्ये वॅनगार्ड म्हणून एक संस्था आहे जी वॅनगार्ड म्युच्युअल फंड म्हणून, त्यांनी केला एक सर्वे आहे की जे लोक फिनान्शियल ॲडवायझर बरोबर काम करतात त्यांना जो रिटर्न्स मिळाले तो 3% जास्त आहे, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही पाहिलं की जर तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर 1% जरी रिटर्न वाढला तर तो फ्युचरमध्ये 30-40 लाख रुपयाचा रिटर्न वाढतो. तर विचार करा 3% किती असेल. असाच रिसर्च केला होता मॉर्निंग स्टार म्हणून एक संस्था आहे जी म्युच्युअल फंड रिसर्च आणि शेअर बाजार रिसर्चमध्ये काम करते. तर त्यांनी सांगितलं की ते ॲडवायझर अल्फा एक आर्टिकल त्यांनी पब्लिश केला होता, ॲडवायझर अल्फा. तर त्याच्यामध्ये की अल्फा म्हणजे काय की एक्स्ट्रा, बरोबर. तर ॲडवायझर अल्फा ज्यांनी जे गुंतवणूकदार ॲडवायझरवर काम करतात त्यांनी 2% एक्स्ट्रा रिटर्न केलेले आहेत. आज तुम्ही फिनान्शियल ॲडवायझरला बाजूला ठेवून, बरोबर, तुम्ही 50 पैसे वाचवताय, पण तुम्ही 1.5-2% नुकसान करताय आणि हा सगळा मेंटल
जो तुम्ही हरून बसताय, शेअर मार्केट पडलं, आज डोनाल्ड ट्रम्प काय बोलणार, बरोबर, मार्केट मार्केटमध्ये काय झालं, हे तुम्ही दुसऱ्यावर सोपवू शकता. बरोबर. सर, तुम्ही आता हे सगळं सांगितलं म्युच्युअल फंडच्या रिलेटेड, ते संपत्ती कशी निर्माण करायची, पण आता विषय होतो की बाबा लोकांना प्रश्न पडतो की संपत्ती झाली, पण आता ह्याचा फायदा मला रिटायरमेंटमध्ये किंवा माझा पेन्शन म्हणून होऊ शकतो का म्युच्युअल फंडचा? नाही, अल्टिमेटली तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जी संपत्ती उभी करायची आहे, तर त्याचा वापर तुमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी होईल, त्यांचं भविष्यामध्ये तुम्हाला घर घेण्यासाठी होईल, त्याच्यातून तुम्हाला तुमचा रिटायरमेंटचा फंड तयार करण्यामध्ये होईल. एक गोष्ट तुम्हाला याच्यामधून सांगतो की SIP म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर, तुमचा इन्कम वाढला, तुम्ही SIP वाढवत जावा. बरोबर. परंतु जे 5-10 नाही, 20-25 वर्षानंतर, म्हणजे जो तुमचा रिटायरमेंटचा काळ असेल, बरोबर, तर त्या काळामध्ये एक चांगली मोठी रक्कम जमा करणं हे प्रत्येक परिवाराचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. कारण 60 नंतर, आज खूप जण बोलतात मी 50शीला रिटायर होणार आहे, पण तू 50शीला रिटायर होणार आहे, 80 तर आयुष्यमान आहे. बरोबर, आज कोविडसारख्या सिच्युएशनमधून पण जग पूर्वपदावर आलेलं आहे. 30 वर्ष हा जर काळ तुम्ही काढायचा आहे विदाऊट इन्कम, तर आज जर तुम्ही 40मध्ये असाल आणि तुम्ही बोलताय पुढच्या 10 वर्षात मी रिटायर होणार आहे, तर तुमच्याकडे कमीत कमी 4 करोड रुपये असायला पाहिजे. बरोबर, 4 करोड रुपयावर तुम्हाला महिन्याला जर बघायला गेलं 1-1.5 लाख रुपये व्याज भेटेल. बरोबर, 2 लाख रुपये होतील, पण तेव्हा 10 वर्षानंतर इंटरेस्ट रेट पण कमी असेल. मग हा 4 करोड रुपयाचा जो फंड आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SWP म्हणून पर्याय आहे. बरोबर, SWP पर्याय काय, मी तुम्हाला FDच्या माध्यमातून सांगतो. जसं आज एखाद्याने 1 करोड रुपयाची FD केली, तर बँक त्याला विचारते की तुम्हाला याच्यावर आजपासून व्याज पाहिजे, तुम्हाला क्वार्टरली व्याज पाहिजे, 6 महिन्याला व्याज पाहिजे की वर्षांनी व्याज पाहिजे. बरोबर, मग तो व्यक्ती बोलेल चला मला पेन्शन नाही आहे, मला ह्या 1 करोडवरच माझा उदरनिर्वाह चालणार आहे, तुम्ही मला महिन्याला व्याज द्या. ते तुम्हाला 50,000 रुपये मिळेल. त्याचबरोबर बँक तुम्हाला तुम्हाला याच्यावर व्याज मिळतंय, परंतु अशा पण FD आहेत की बाबा त्याच्यामध्ये व्याज नाही मिळत, पण त्या डबल होतात. मग बँक सांगते की तुम्ही 3 वर्षांनी काढले तर एवढे असतील, 7 वर्षासाठी करायचे, 5 वर्षासाठी करायचे, 10 वर्षासाठी करायचे. म्युच्युअल फंड SWP हे एकाच प्रोडक्टमध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात. तुम्हाला दर महिन्याला एक पेन्शन पण मिळते, बरोबर, आणि त्याचबरोबर तुमची जी मुद्दल आहे, लेट्स से की आज 1 करोड रुपये आहेत, किंवा 10 वर्षानंतर आपण पकडूया की एखाद्याने आजपासून तो SIP करतोय आणि तो 60पर्यंत SIP करणार आहे, 60पर्यंत त्याचा फंड झाला 3 करोड रुपये, 3 करोडवर त्याला 1.5 लाख रुपये व्याज पण भेटेल. बरोबर, आणि ते 3 करोड रुपये पुढे वाढत पण जातील. कारण 60मध्ये जो 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे तो 70ला 3 लाख रुपये झालेला असेल, 10% वाढला तो खर्च. मग ते जैसे ते पैसे राहिले, 3 करोड रुपये जैसे ते राहिले, तर त्याला 3 लाख रुपये नाही मिळणार. कारण 3 लाख रुपये म्हणजे 1% झाला महिन्याला, म्हणजे 12% झाले. तर म्युच्युअल फंड SWPच्या माध्यमातून म्हणजे पहिले तर SIPच्या माध्यमातून जो मोठा फंड तुमचा तयार झालेला आहे, त्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनही मिळेल आणि त्याचबरोबर तो फंडही वाढेल. कारण म्युच्युअल फंड 12%नी ॲव्हरेज रिटर्न जरी पकडला, 6% तुम्ही काढलेत, 6% परत कंपाऊंडिंगनी पुढे वाढत गेले. या माध्यमातून जे आहे की अल्टिमेटली ध्येय हे तुम्हाला संपत्ती निर्माण पण होणार आणि त्याच्यातून तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन पण मिळेल, असं होऊ शकतं. बरोबर. आणि सर, हे SIP बद्दल वाचताना मला एक 2 कन्सेप्ट होत्या की त्या मला तुमच्याकडे जाणून घ्यायच्या होत्या. की एक होतं की SIP टॉपअप आणि SIP सेटअप, तर ह्यांचा काय डिफरन्स आणि काय त्यामध्ये? म्हणजे दोन्ही तेच आहे, टॉपअप आणि स्टेपअप. बरोबर, हे दोन्ही तेच आहे, ह्याला वेगवेगळे शब्द आहेत. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. आज खूप जण काय करतात, 25-30मध्ये 5,000ची SIP चालू करतात. इकडे लाख रुपये, म्हणजे तुम्ही 50,000 रुपये पगार असताना पण 5,000 रुपये करताय, तुमचा पगार लाख रुपये झाला. बरोबर, पण तुमची SIP 5,000च चालली आहे. तर इन्कम जसा वाढेल तसं SIP पण वाढत राहणं गरजेचं. जसं गरजा आपल्या वाढत जातात, 1 BHKचा तुम्ही 2 BHK घेता, मग जिथे तुम्ही 20-30 लाख रुपयाचं लोन घेतली ते 40-50चं घेता. पण म्युच्युअल फंड SIP आपण या पद्धतीने नाही करत की मला किती पैसे पाहिजेत. बरोबर, त्यामुळे टॉपअप आणि स्टेपअप हे दोन्ही सेमच आहे. म्हणजे काय
की आज मी 10,000 रुपयाची SIP करतोय, तर दरवर्षी मी 10% वाढवत चाललो. पुढच्या वर्षी 11,000, बरोबर, त्याच्या पुढच्या वर्षी 1,100 वाढेल, म्हणजे माझी SIP 12,100ची जाईल. ह्यामुळे काय होतं, ॲटोमॅटिकली आपला सेव्हिंग पोर्शन वाढतो, इन्व्हेस्टमेंट वाढते, आणि अल्टिमेटली जिकडे तुम्हाला 3-4 करोड रुपये मिळणार होते ते डायरेक्ट 4-5 करोड रुपयेपर्यंत जातं. बघा, जसं आपण बोलतो की आपले खर्च कमी नाही होणार, मग गुंतवणूक तरी मध्ये का मागे राहावं. तर त्याच्यामध्ये एक आहे की SIP असतानाच डिसिप्लिनवाला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. जसे तुमचे ॲटोमेटेड चालू होतात, SIP कधी तुम्हाला विचारत नाही या महिन्यात गणपती आहे, या महिन्यात दिवाळी आहे, तर मी जाऊ का, ते ऑटोमॅटिक कट होतात, कारण त्यांना फक्त डेट कळते. त्यामुळे टॉपअप आणि स्टेपअप SIPमुळे संपत्ती निर्माण खूप फास्ट होतं, इन्व्हेस्टमेंट वाढतात, ॲटोमॅटिकली डिसिप्लिन वेनी वाढतात. त्यामुळे ते जर तुमचा इन्कम जर कंटिन्युअस वाढतोय तर तुम्ही बिंदास टॉपअप स्टेपअप SIPकडे जा, आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला स्टॉप पण करता येते, कमी पण करता येते, हा ऑप्शन आहे. बरोबर. आता ह्या ज्या SIP किंवा ज्या म्युच्युअल फंड आपण म्हणतो ते कन्सेप्ट नवीन आहेत. म्हणजे आता भारत का अजून तेवढा फायनान्शियली म्हणजे लिटरेट झाला नाही आहे की लोक सगळं लगेच अडॉप्ट करतील. भले आता संख्या वाढलेली आहे, पण जशी बाहेरच्या देशांमध्ये आहे तशी भारतामध्ये अजून नाही. आता मग मी बोलताना आपण सेटअप बोलू, स्टेपअपच्या ऐवजी, तसं म्हणजे लोकांना कन्सेप्ट अजून खूप क्लिअर नाही आहेत. बरोबर. मग अशा वेळेला काय होतं की आपले जे घरचे आहेत ते आपण म्हणतो बूमर म्हणतो आपण, ओल्ड जनरेशन, बरोबर, तर त्यांना ते कन्सेप्ट अडॉप्ट करणं कठीण जातं. आणि मग ते काय करतात, हे नवरा बायको जे आहेत ना त्यांच्या फायनान्शियल जीवनामध्ये ढवळढवळ करतात की अरे तू इथं इन्व्हेस्ट नको करूस, ते शेअर बाजार सट्टा आहे, ते म्युच्युअल फंडमध्ये पैसे वाया जातात. मग हे कसं म्हणजे मॅनेज केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर जे वरिष्ठ लोक आहेत घरातल्यांनी, तर त्यांनी नवीन जनरेशनला सल्ले द्यावेत, पण हट्टीपणा करू नये. बरोबर, म्हणजे त्यांनी सांगावं की बचत कुठे करावी. हे बचत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकता, परंतु जे शेअर बाजारात गुंतवणूक करू नको, म्युच्युअल फंडमध्ये करू नको, तर त्यांना सांगायचं पहिली गोष्ट, या शेअर बाजार चांगलाच आहे, बरोबर, तिथे ट्रेडिंग केली तर रिस्क आहे, गुंतवणूक केली तर चांगला पैसा. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेला आपण पकडू शकतो की तेवढा पैसा उरतच नव्हता, बरोबर. दुसरी गोष्ट, तेवढं नॉलेजच नव्हतं, नॉलेज घेण्याची माध्यमं नव्हती. आज मॅगझिन आहेत, बरोबर, ॲप आलेत की जे तुम्हाला शिकवतात, बरोबर, परंतु गुंतवणुकीचे निर्णय नवीन पिढीला त्यांच्या पद्धतीने घेऊ दे, बरोबर. तुम्ही त्यांना सांगू शकता पण लादू शकत नाही, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवीन जनरेशनमध्ये म्हणजे जे नवीन पिढी आहे, तर ते नवरा बायको दोघं कमवत आहेत, तर त्यांच्या आर्थिक प्रपंचामध्ये आई वडील किंवा सासू सासरे यांनी लुडबुड न केलीच त्यांच्या हिताची आहे, बरोबर. इकडे कारण मगाशी आपण जो विषय घेतला, पती पत्नी म्हणून फायनान्शियली एकत्र येणं हा अवघड टास्क ते करतायत, आणि त्यात आपण त्याच्यामध्ये लक्ष घालतोय, तर हा पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये मेस होऊन बसतो. म्हणजे आज म्हणजे मी एक उदाहरण बघितलं होतं की आजोबांनी रिटायरमेंट जो फंड घेतला होता, म्हणजे रिटायरमेंट फंड, आजोबांचा रिटायरमेंट फंड 15 लाख रुपये होता, आणि नातवाची पहिलं पॅकेज 15 लाख रुपये होतं, बरोबर. त्यामुळे तुमच्या वेळेचा आर्थिक प्रपंच टोटल वेगळा आहे, मुलांपिढीचा वेगळा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये न जाता किंवा त्यांनीही आर्थिक साक्षर होऊन हे नक्की कसं चालतं थोडं त्यांच्याकडून जाणून घ्यावं, आणि त्यानुसार चर्चा करावी. पण कुठची म्हणजे हे असंच झालं पाहिजे असं नाही लादायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण सांगायला लागेल की माझा एक मित्र होता, तर तो म्हणजे त्याचं लग्न व्हायच्या आधीपर्यंत त्याचे डेबिट कार्ड त्या वडिलांकडे असेल, म्हणजे कुठचाही पैसा खर्च करायचा असेल तर पण ठीक आहे की लग्न व्हायच्या वेळेला त्याच्या वडिलांनी ते दिले. आम्ही याच टेन्शनमध्ये होतो की हे जर त्याच्याकडेच ठेवले, उद्या येणाऱ्या वाईफचे पण वडील काढून घेतात की काय इथे. त्यामुळे वरिष्ठांनी हे करणं गरजेचं आहे, आणि नवीन पिढीनेही आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे की सासू सासरे आहेत ते जर मुलगा आणि सुनेमध्ये इंटरफेअर करत असतील तर त्या मुलांनी पण आपल्या आई वडिलांना सांगणं की बाबा हा आर्थिक प्रपंच आमचा, इथे आम्हाला निर्णय घेऊ द्या. आणि ह्या अजून एक ह्यामध्ये कन्सेप्ट अशी येते की जसे आई वडिलांचा म्हणजे जो आर्थिक ढवळढवळ तर गोष्ट वेगळीच, पण त्यासोबत
आताच्या नवीन मुली आहेत जे आता यंग आहेत किंवा आत्ताच्या जनरेशन मधल्या आहेत, तर त्या कशा झाल्यात की सेल्फ डिपेंडंट झाल्यात आणि ते स्वतः पैसे कमवत आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता मी पैसे कमवते तर माझ्या पैशातला एक थोडाफार का हिस्सा मी माझ्या आई वडिलांना द्यायला हवा. बरोबर. पण हे जुन्या जनरेशनला ऍक्सेप्टेड नाहीये. ते गोष्टी म्हणतात की हे चुकीचं आहे, मग त्यावरनं वाद होतात. ह्या सिच्युएशनला तुम्ही कसं बघता? नाही, याच्यामध्ये एकच आहे, म्हणून बोललो की पैशाबद्दल आपली चर्चा व्हायला पाहिजे. चर्चेतून मतं कळतात. अरे बरोबर. आणि मताच्या मागे आपल्याला कळतं की त्यांच्या इच्छा काय आहेत. बरोबर. जसं आज एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांची काळजी घेणं, त्यांची कर्तव्य पार पडणं, हे आपल्याला बोलतात प्राऊड बॉय किंवा बोलतात की अरे हा खूप चांगला मुलगा आहे. मग एखाद्या मुलीने जर तिच्या आईवडिलांनी तिच्या शिक्षणावर खर्च केलेला आहे, बरोबर, आणि ती कमवते, तर तिने जर एक ठराविक पोर्शन जर आपल्या आईवडिलांसाठी जर देत असेल, बरोबर. आज असे पण आता आपण बघतो असे पालक आहेत की ज्यांना एकच मुलगी. बरोबर. मग त्या पालकांनी बिचाऱ्यांनी, म्हणजे कुठचे पालक यासाठी मुलांवर पैसा खर्च करत नाहीत की उद्या यांनी आमचं बघावं, पण शेवटी अल्टिमेटली त्या मुलीला जर वाटतंय की माझ्या आईवडिलांना मला काहीतरी पोर्शन उचलायचं आहे, तर तिनेही तिच्या जो पती आहे त्याच्याकडे क्लिअरली या गोष्टी बोलाव्या. बरोबर. आणि म्हणजे जो पती आहे त्यांनी पण एक ते ओपन माइंडनी या गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांचं करताय तसं ती तिच्या आईवडिलांचं करते, तर ते कुठेतरी, आणि याच्यामध्ये बॅलन्स राखणं गरजेचं आहे. तर एखादी मुलगी बोलेल की बाबा नाही, तुझे पैसे ते माझे पैसे आणि माझे पैसे माझे पैसे, बरोबर, मग तिथे तसं चालणार नाही. आणि म्हणजे जर समजा एखाद्या मुलीला पगार आहे 50,000 रुपये आणि ती बोलते माझे पैसे मी माझ्या आईवडिलांना देणार आणि तुझ्या पैशातून घर चालणार, बरोबर. अशी पण माझ्याकडे एक आले होते कपल, पण तिथे त्यांना समजावून सांगितलं की याच्या माध्यमातून तुम्ही जे काही करताय याच्यामध्ये तुमचा संसार कधी सुखाचा होणार नाही. कारण हे टोटली म्हणजे वेगळंच आहे ना, की तो मुलगा बिचारा त्याच्या आईवडिलांचं बघणार, तुमच्या EMI उचलणार आणि तू कमवणार का, तर त्यात ठराविक पोर्शन ठीक आहे, पण सगळंच जर तू तिकडे देणार इथे, तर कुठेतरी तुमचं एक जॉईंट अकाउंट असायला पाहिजे. त्या जॉईंट अकाउंटवर तुमचे कॉमन गोल्स असायला पाहिजे आणि दोघांनी हा एवढा पोर्शन मी माझ्या आईवडिलांचा उचलणार आहे, तू पण तेवढा तुझा पोर्शन तुझ्या आईवडिलांचा उचल. म्हणजे दोघांना समजा 50,000 रुपये पगार आहे, तर दोघांनी चला 10,000 रुपये ठेवले, यांनी पण याच्या आईवडिलांना 10,000 रुपये द्यावे, तिने पण तिच्या आईवडिलांना 10,000 रुपये द्यावे. 40,000 रुपयाची इकॉनॉमी 80,000 रुपयांनी आपला कॉमन गोल चालावं. पण ते नसल्यामुळे, ती क्लॅरिटी नसल्यामुळे पूर्ण मेस होऊन बसतो आणि बोलतात म्हणजे ते मतभेद कधी मनभेदामध्ये रूपांतरित होतात ते कळतच नाही याच्यामुळे. बरोबर. आणि सर आपण एक वाक्य नेहमी ऐकतो की बाबा पैसा बहुत कुछ नहीं है, सॉरी पैसा सब कुछ नहीं पर बहुत कुछ जरूर है. तर मग असं सिच्युएशनला काय होतं की आधी प्रेम असतं, सगळं ओके असतं, तो त्याच्या घरी, ती तिच्या घरी, प्रेम आहे दोघांचं. पण आता लग्न होतं आणि ज्या फायनान्स एकमेकांमध्ये मिक्स होतो ना, त्यावेळी मग वादावाद होतात. आधीचं प्रेम कधी हेटमध्ये रूपांतर होतं, मग भांडणं होतात की बाबा तू जास्त पैसे खर्च करतो, तू जास्त पैसे खर्च करते. मग हे डिवोर्स होण्याचं कारण आत्ताच्या जगामध्ये ह्यामध्ये पैशाचा खूप मोठा रोल होत चालला असं तुम्हाला वाटतं का? हो, असं वाटतं. म्हणजे आधी बघा, आधीच्या काळामध्ये डिवोर्स रेट कमी होता. यामागचं कारण होतं की पुरुष आहे तो कमवत होता, बरोबर, स्त्री आहे ती शोषिक होती, बरोबर, तिला फायनान्शियल अधिकार नव्हते, बरोबर, किंवा नाही हा पती आहे, आता याच्यावर तुला राहायचं आहे इकडे. आता काय झालं की स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्य झाले, बरोबर. म्हणजे एखादी मुलगी आहे ती कमवते तर ती काहीही निर्णय घेऊ शकते, बरोबर. त्यामुळे कोणी झुकायचं, बरोबर. आणि हा खूप मोठा विषय. म्हणजे मी पण लाख रुपये कमवतो, तू पण लाख रुपये कमव, बरोबर, मग मी का झुकू. पण तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे, पण तू जर समजा की तेच जर तुम्ही कॅरी करत असाल कंटिन्युअस, म्हणजे मला तुझी गरज नाही का तर मी 1 लाख रुपये कमवते, तर तुम्ही लक्षात घ्या की हे पुरुष आणि स्त्री हे कॉम्बिनेशन आहे, बरोबर, हे जगभरामध्ये.
म्हणजे कुठचा प्राणी जरी असेल ते नर आणि मादी हे जे आहे, बरोबर, तर एक वैवाहिक जीवनमध्ये दोघं एकमेकासाठी, बरोबर, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये पैसा महत्वाचा आहे, पण पैसा आहे, मी पैसा जास्त कमवतोय, बरोबर, म्हणून मी मागे म्हणजे मी झुकणार नाही, बरोबर. आत्ताच्या घडीला काय सोशल लाईफमध्ये म्हणजे आपल्याला सवय काय लागली आहे, मेड फॉर ईच अदर दाखवण्याची आपल्याला सवय लागली. म्हणजे फेसबुकला फक्त तुम्हाला चांगलंच दाखवायचं आहे, बरोबर, इथे, पण ऍक्च्युली संसार, आपल्या आईवडिलांचे संसार हे मोल्ड फॉर ईच अदरने चाललेले, बरोबर, म्हणजे कुठे झुकायचं हे त्यांना माहिती आहे, बरोबर. त्यामुळे एक आहे की आज डिवोर्स रेट वाढलेले आहेत कारण आर्थिक म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे किंवा म्हणजे बोलतात ना आर्थिक स्टॅबिलिटी, फायनान्शियल स्टॅबिलिटी जी आहे, मी कमवते, मला तुझी गरज नाही, बरोबर. पण ॲक्च्युली तुम्हाला परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी फॅमिली इम्पॉर्टंट असते, बरोबर. इथे तुमचेही आई वडील होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने संसार केला म्हणून तुमचं पालन पोषण नीट झालं, बरोबर. पण डिवोर्स रेट जे होत आहेत यामागे कारण एकच आहे की मी झुकणार नाही, माझ्याकडे स्वतःसाठी पुरतील एवढे पैसे आहेत. पण लक्षात येतं 40 नंतर जेव्हा तुम्ही ज्या पैशाच्या बळावर उड्या मारत असता, बरोबर, म्हणजे माझ्या एक चांगल्या क्लायंट आहेत डॉक्टर निर्मला राव, तर ते सांगतात की डिवोर्स चांगला पण आहे, म्हणजे एक चांगलं पण आहे की एक जर आमचं नाहीच पटती तर डिवोर्स हा चांगला ऑप्शन आहे, का ती आयुष्यभर गाठ घेऊन राहायचं, बरोबर. पण मी बोलतो की डिवोर्स होतोय तर बाबा कुठेतरी पॅचअप होईल का, कुठे सकारात्मकतेने पण बघणं गरजेचं आहे. आणि सर्वात मोठा जर डिवोर्समध्ये जर गोष्ट बघायला आली तर कमाईमधली तफावत, बरोबर, टोटल कॉन्ट्रास्ट, म्हणजे बोलतात ना की स्वभाव, एक पूर्णपणे बचतवाला, एक पूर्णपणे खर्चिकवाला, कुठेच समन्वय नाही आहे इथे, किंवा थर्ड म्हणजे ट्रान्सपरन्सीज नाही आहे, तर पैसा ही खूप मॅटर करतो डिवोर्स रेट जे होत आहेत. आणि हे जगभरामध्ये आहेत आणि ह्याच्यावर खूप सारा सर्वेही झालेला आहे. त्यामुळे एकच आहे की पैशाच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला तर वाटतं जे लव्ह मॅरेज आहेत किंवा डेटिंग ॲप आहेत, मॅट्रिमोनियल साईट आहेत, तर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट इम्प्रेशनवर न करता थोडा वेळ घालवा, बरोबर, डिस्कशन करा. याचे पण काउन्सिलर आले आहेत इंडियामध्ये, याचं मार्केट खूप जोरशोरशी आहे, तर याच्यावर हे करा. आज सेलिब्रिटीचे डिवोर्स होत आहेत जिकडे पैसा खूप आहे. मग आता प्रश्न येतो की पैशासाठीच लग्न केलं होतं का, आता हे त्यांना माहिती, परंतु आपण एक कॉमन मॅन आहोत, तर लग्न करण्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल, जाणून घ्या समोरच्याला, त्याची मतं काय आहेत, त्या पद्धतीने जर लग्न केलं आणि ते टिकवणं हे दोघांना वाटलं पाहिजे, बरोबर. पण स्त्रियांनीही कुठेही आज मी फायनान्शियल कॅपेबल आहे म्हणून मी जैसे थे करेन असं न करता कुठेतरी समन्वय साधून आपलं कारण एक लक्षात घ्या, 40 नंतर मी खूप माझे मित्र बघतो ज्यांचे 3-4 जणांचे डिवोर्स झाले आहेत आणि आज कुठेतरी खाजगीमध्ये ते मान्य करतात, अरे मी प्रयत्न करायला पाहिजे होता, बरोबर, मी प्रयत्न करायला पाहिजे होता. कारण 40मध्ये काय होतं, एक मोठी पोकळी निर्माण होते. तुमचे आई वडील म्हातारे झालेले असतात, बरोबर, ते तुमची काळजी नाही घेऊ शकत, उलट तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते. मित्र सगळे स्वतःच्या फॅमिली लाईफमध्ये बिझी झालेले असतात, बरोबर, तुम्ही एकटे नाही जगू शकत. कारण अल्टिमेटली जसं फोनला चार्जच गरज आहे, तुम्ही घरी काय येता, प्रत्येक व्यक्ती घरी काय येतो, तो चार्ज व्हायला येतो. चार्जिंग कुठे भेटते, तुमच्या मुलाबाळांकडून भेटते, तुमच्या लाईफ पार्टनरकडून भेटते. त्यासाठी डिवोर्सच्या बाबतीमध्ये एकच आहे. आणि म्हणून फायनान्शियल लाईफ खूप महत्त्वाचं आहे, कारण अल्टिमेटली फायनान्स असेल तर तुम्ही 90% प्रॉब्लेम दूर करू शकता. बरोबर, अगदी सर, एकदम. म्हणजे ज्या लोकांना वाटतं की बाबा पैसे मॅटर नाही करत, कदाचित पैसे खूप मॅटर करतात, हा जो सेक्शन त्यांनी जर बघितला तर त्याला डोळे उघडतील की पैसे किती महत्वाचे आणि कसे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली कसे ते तुमच्या लाईफवर बरोबर शकतात. तर ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट सर, आपण खूप काही डिस्कस केलं. आणि आत्ता जो व्यक्ती हा पॉडकास्ट इथपर्यंत बघतोय तो नक्कीच तुमचा फॅन झाला असेल. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये सगळं गाईड केलं आहे, म्हणजे एखाद्या
जसं की तुमचा तो क्लायंटच आहे, जो बघणारा व्यक्ती हा तुमचा क्लायंटच आहे, त्याला तुम्ही गाईड करताय किंवा तुझ्या लाईफचा डिसिजन कसले असले बरोबर. पाहिजेत, तर तसा त्यांना अनुभव आला असेल. तर मग आपला जो ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता हे आता तुम्ही शेवटी सांगा. गेले 2008 पासून आम्ही शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, या माध्यमातून काम करतोय आणि नंतर आम्हाला 2014-15 लक्षात आलं की शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे फक्त गुंतवणूक योजना आहेत, पण अल्टिमेटली तो व्यक्ती करतोय कशासाठी. 2015-16 पासून आम्ही एक स्वतःची एक फिलॉसॉफी बनवली आणि ती फिलॉसॉफी आहे हॅपी रिच फॅमिली, की एक आनंदी जीवन जगण्यासाठी किती पैसा लागतो, तो कसा बनवायचा, त्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 7 ते 8 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या एका परिवाराने जर केल्या तर त्याचं जीवन मी सांगतो सिम्पल, एकदम सहजरित्या, मग भले तो महिन्याला 50,000 रुपये कमवते, बरोबर, तर तो 10,000 रुपयांनी सुरुवात करून पण त्याचं जीवन खूप चांगल्या पद्धतीने हॅपी रिच करू शकतो. आत्ताच्या घडीला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मग आपण अशी मॅच खेळतो की आपल्याला माहितीच नाही की आपल्याला रन किती करायची, बरोबर. म्हणजे आजपर्यंत माझा कोणताही गोल नव्हता, पण माझ्या शेजाऱ्याने एक चांगली लॅविश कार घेतली 20 लाखाची, पण तो त्याच्यासाठी गेले 5 वर्ष प्रयत्न करत होता, हे आपल्याला माहिती नाहीये. पण आज आपल्याला घरी आल्यानंतर कळालं माझ्या शेजाऱ्यांनी अशी मोठी कार घेतली ज्याचा माझ्यासारखाच सेम इन्कम होता, झाला आपण डिप्रेसमध्ये होतो. मग पहिलं आहे की आम्ही आमच्या क्लायंटला सांगतो की आपल्याला आपला खेळ खेळायचा, बरोबर. मग आपल्याला आपल्या परिवाराची गोल अचीव करायची, बरोबर. इथे आज तुम्ही बघितला ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट असेल किंवा मायकल फेल्प्स असेल, ज्यांनी म्हणजे अनगिनत रेकॉर्ड केलेले आहेत, ह्या लोकांना जर पाहिलं, तुम्ही यूट्यूबवर जाऊन पहा, ते बाजूचे कुठे ते नाही कधी बघत, ते कधी बघत पण नाहीत, म्हणजे जिंकल्यानंतर पण ते बघत नाही कोण दुसरा आलाय तिसरा आलाय. या मागचं कारण काय, ते फोकस आहेत स्वतःच्या, बरोबर. आणि मला वाटतं प्रत्येकाने जर आपल्या आर्थिक जीवनाबद्दल जर फोकस ठेवला, मी तुम्हाला सांगतो एक सामान्य व्यक्ती, आज आपण एक सामान्य व्यक्ती आहे म्हणून बघूया, नो हाय फंडा वगैरे वगैरे, तर जे काही गोल्स आहेत, म्हणजे आज जे 35-40 मध्ये आहेत, बरोबर, तर आपले सगळे मिळून 5 करोड रुपयाचे गोल आहे. 2 मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 50-50 लाख रुपये, बरोबर. आपलं एखादं घर घ्यायचं आहे, त्याचे हप्ते फेडायचे आहेत, बरोबर, 40-50 लाख रुपयाचे, आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग, गाडी एखादी छोटीशी घ्यायची, सगळे गोल जर तुम्ही हे केलं. आत्तापर्यंत मी 3000 फॅमिली बरोबर ह्या चर्चा केलेल्या आहेत गेल्या 17 वर्षाच्या प्रवासामध्ये. 3 ते 5 करोडच्या वर आपले गोल येतच नाही, बरोबर. आणि ते जर तुम्ही म्युच्युअल फंड 25 ते 30 हजार रुपयाची जरी SIP असेल, सुरुवात तुम्ही 5-10 हजार रुपयांनी केली, सुरुवात तुम्ही कितीही करा, पण तुम्ही 40-50 पर्यंत जर 25-50 हजार रुपयाची 25,000 रुपयाची जरी SIP पकडली तर तुम्ही 3 करोड रुपयाचे गोल इझिली अचीव करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमचं कॅश फ्लो प्लॅनिंग करणं, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं, तिसरं तुमच्याकडे प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स असणं, चौथं तुमच्याकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स असणं, बरोबर. आणि ह्या 2 गोष्टी झाल्या तर तुमची कॅपॅसिटी असेल तर नक्कीच क्रिटिकल इन्शुरन्स घ्या, बरोबर. यानंतर SIP तुमची चालू झाली पाहिजे, ती भले 1000 रुपये, 2000, 5000 चालू, ती रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी असायला पाहिजे. नंतर तुमची मुलं झाली त्यांच्या एज्युकेशनसाठी SIP चालू करा, 18व्या ते 20व्या वर्षी ते पैसे मिळायला पाहिजेत, बरोबर. त्यानंतर बेसिक टॅक्स प्लॅनिंग चांगल्या CA कडून करून घ्या, बरोबर. आणि त्यानंतर तुमचा हा सगळा आर्थिक प्रपंच आहे तो व्यवस्थितरित्या एक्सेल शीटमध्ये, बरोबर, एखाद्या वहीमध्ये एक फिनान्शियल डेटा बुक म्हणून असतं, जे कोणी प्रेक्षक बघत असतील नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला तो तुमच्या मेलवर पाठवला जाईल. एक तो फिनान्शियल डेटा बुक म्हणून, की तुमचा आर्थिक प्रपंच 30 पानाचं एक फिनान्शियल डेटा बुक आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे उद्या जर समजा तुम्हाला काही झालं, बरोबर, तर तुमच्या परिवाराने क्लेम कसा जाऊन करायचा, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी 7 ते 8 ज्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि अगेन की फायनान्शियल निर्णय घेताना कुठचाही, तुम्हाला जॉब सोडून व्यवसायात जायचं आहे, तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे, तुम्हाला कार घ्यायची आहे, याच्यामध्ये आपल्या फॅमिलीला विश्वासात घ्या, पत्नीला भले ती कमवत नसेल तरी तिला विश्वासात घेऊन निर्णय घ्या. जर निर्णय चांगला झाला तर तुम्हीच एन्जॉय करा, चुकला निर्णय तरी ते अरे आपण एकत्र निर्णय घेतला. जेव्हा आपण एकत्र निर्णय घेतो एक कॉन्फिडन्स येतो, परिवाराला वाटतं अरे आपल्याला विचारात घेऊन गेलं. मुलं जरी 12-15 वर्षे त्यांना विचारा, बरोबर. आणि ह्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना सांगतो, फक्त श्रीमंत होण्याचं स्वप्न बघू नका,
आनंदी श्रीमंत व्हायचं स्वप्न बघा. कारण आपण आत्ता अशा जगामध्ये राहतो, ह्याच्यामध्ये 5 पद्धतीच्या वेल्थ, 5 पद्धतीच्या संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. पहिली म्हणजे तुमची हेल्थ, बरोबर. दुसरं म्हणजे तुमची फायनान्शियल संपत्ती असायला पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचं सोशल सर्कल चांगला असायला पाहिजे, बरोबर. चौथं, तुमच्याकडे टाईम फ्रीडम असायला पाहिजे, बरोबर. की आज तुम्हाला वाटतंय की चला मला 2 दिवस सुट्टी घ्यायची आहे आणि फिरायला जायचं आहे, तर तेही तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि 5वं म्हणजे स्पिरिच्युअल, म्हणजे आज कोणतं ना कोणतं कुठेतरी तुम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे. ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे की एवढ्या सगळ्या सजीवांमध्ये तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर त्याचा कुठेतरी ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काही जास्त लागत नाही, या 7 ते 8 गोष्टी केल्या तरी खूप चांगल्या पद्धतीने तुमचं आर्थिक जीवन होऊ शकतं, ज्याच्याकडून तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी जीवन जगू शकतो. तर चांगलं गाईड केलं सर तुम्ही. तर एकदा धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट आलात. असेच आपण पॉडकास्ट करत राहू वेगवेगळ्या विषयांवर आणि नक्कीच पुन्हा भेटू. येस, धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.